पैसा हा आपल्या सर्वांसाठी खूप महत्वाचा आणि जिव्हाळ्याचा विषय असतो. प्रत्येक माणसाला असं वाटत असतं की आपण श्रीमंत व्हावं आणि असंही वाटत असतं की आपल्या तुटपुंज्या पगारामध्ये किंवा छोट्या सॅलरीमध्ये आपण श्रीमंत होऊ शकतो का, किंवा ते आपल्यासाठी आहे का, पैशाकडे पैसा धावतो वगैरे, अशा प्रकारच्या आपल्या समजुती असतात. तर आपल्या या समजुती दूर करण्यासाठी आणि ह्या क्षेत्रामध्ये गेली 25 वर्ष काम करणारी आपली आजची हिरकणी आहे जान्हवी साठे. आपण सगळ्यांनी तिच्याकडून जाणून घेऊया की हा मार्ग तिन्ही कसा पार केला आणि आपण कसा करू शकतो. जान्हवी, तुझं चॅनलवरती खूप स्वागत. येस, नमस्कार आणि थँक्यू व्हेरी मच शर्मिला, मला इथे बोलवल्याबद्दल आधी. मला एक सांग की तू सायन्सची स्टुडंट आणि आज तुझं करिअर आहे फायनान्स मध्ये. ही जी तुझी बॅकग्राऊंड आहे की सायन्सला पहिले तू कशी गेलीस आणि सायन्स वरून तू हा शिफ्ट कॉमर्स पर्यंत कशी आलीस? तू म्हणतेस तसं सायन्स ग्रॅज्युएट आहे, नंतर मास्टर्स केलं पण मी इन्फॉर्मेशन सायन्स मध्येच. त्यामुळे पूर्वीच्या म्हणजे आपण जेव्हा कॉलेजमध्ये होतो त्यावेळेच्या पद्धतीनुसार एक साधारण 80-84% मार्क मिळाले 10वीला की सायन्सलाच जायचं, हे एक ठरलेलं एक गणित होतं तेव्हाचं, किंवा तशी पद्धत होती. जसं सगळे चालले तसे मी गेले पुढे. मास्टर्स केल्यानंतर सुद्धा जेव्हा मी नोकरी करत होते तर त्या नोकरीमध्ये असं लक्षात आलं की माझं जे काम होतं ते रोजचे 13 फायनान्शियल न्यूजपेपर्स वाचायला लागायचे. अच्छा. जसे इकॉनॉमिक टाइम्स आहेत, फायनान्शियल एक्सप्रेस आहे वगैरे वगैरे. आता वाचनाची आवड मूळ खूप होती मला लहानपणापासून, म्हणजे तो एकच छंद जोपासलेला होता की खूप वाचायचे. त्यामुळे वाचायला प्रॉब्लेम नव्हता, पण हा विषय वाचायला प्रॉब्लेम येत होता की सतत ते सगळं फायनान्स रिलेटेडच न्यूज वाचायच्या आणि त्याच्याच बद्दल डेटाबेस आपला तयार करायचा, या टाईपचं काम होतं आमचं. एका प्रायव्हेट कंपनीत नोकरी करत होते तेव्हा. पण हे रोजच्या वाचनामुळे झालं असं की ह्या विषयात गोडी निर्माण झाली काही दिवसांनी. म्हणजे समोरचे माझे जे क्लायंट्स असायचे की जे एखादी इन्फॉर्मेशन मागायचे ते होते सगळे शेअर ब्रोकर्स किंवा बँका किंवा NBFC. तर ह्या लोकांना तो डेटा प्रोव्हाइड करताना, ती इन्फॉर्मेशन देताना मला स्वतःला त्याच्यामध्ये खूप इंटरेस्ट निर्माण झाला आणि असं वाटायला लागलं की आपण हेच जास्त आपल्याला समजतंय आणि ह्याच्यामध्ये जर पैशाचं सगळं किंवा अर्थकारण म्हणा, सगळं ओव्हरऑल हे जर आपण अभ्यासलं तर पैसे वाढवण्याचे अनेक ऑप्शन्स आपल्याला समजतील. अशा विषयांनी मुळात एकीकडे या कामाला सुरुवात केली. कालांतराने असं झालं ना की मी नोकरी करत होते, पण माझं ऑफिस होतं त्यावेळेला बॉम्बे सेंट्रलला. मी राहत आहे अंधेरीला आणि मुलगी लहान होती माझी, एक 1.5-2 वर्षाची मुलगी असताना हे रोजचं शेड्यूल खूप हेक्टिक व्हायला लागलं की सकाळी काही झालं तरी 9ला निघायलाच पाहिजे घरातनं आणि घरी परत येईपर्यंत 7-7:30 तर नक्की. मग मी विचार करायला लागले की हे जर मला बाकीच्या इतर गोष्टींमध्ये म्हणजे फायनान्स रिलेटेड गोष्टीत जर आवडतंय तर आपण ते काम एकीकडे चालू करूया. सो सुरुवात अशी केली की LIC ची एजन्सी पहिली घेतली नोकरी करत असताना. मग सायमल्टेनियसली ते काम करत होते, कारण नोकरीमध्ये शनिवार रविवार सुट्टी झाली आमची अचानक चालू. मग ते काम आपण ह्या LICच्या म्हणजे LICच्या कामासाठी तो वेळ देऊया असं करून, कारण पैसे तर इन्कम वाढवणं हा हेतू होताच त्यावेळेला. त्यामुळे ते काम सुरू केलं एक ऍडिशनल. पण मग ओव्हरऑल मुलीकडे किंवा घराकडे दुर्लक्ष होतं, असं एक गिल्टी फिलिंग यायला लागलं आणि त्याच्यानंतर मग नोकरी सोडली आणि फुल टाइम हेच काम करायचं ठरवलं. म्हणजे आधी पार्ट टाइम होतं, ते फुल टाइम वरती झालं. मग एक सगळ्या परीक्षा दिल्या या विषयातल्या, म्युच्युअल फंड्स असतील किंवा जनरल इन्शुरन्स असेल, ह्या सगळ्या गोष्टींचा, आणि सर्टिफिकेशन घेऊन त्याचं हे काम फुल टाइम सुरू केलं. आता हा जो तुझा करिअर आता तू चालू केलंस, तर तुला असं किती डिफिकल्टी आल्या? म्हणजे आता आपल्याकडे कसं आहे, फायनान्स मध्ये जे इन्व्हेस्टमेंट करायची असते तर मुळात ज्ञान असं काही नसतं. जनरल स्टार्ट अशी होते की टॅक्स सेव्हिंग मध्ये
कारण जॉब लागला बरोबर, अगदी लोकांना टॅक्स भरायला लागतो आणि बरोबर. त्याची सुरुवात साधारणपणे टॅक्स सेव्हिंग कडून होते आणि मग त्याच्या बरोबर. आपल्याला एक एक मार्ग सापडत जातात ऍज अ कन्सल्टंट किंवा आता तू जे करिअर घेतेस तर तुझं असं काय मत आहे की एक्झॅक्टली सेव्हिंग कुठून करावं किंवा कधीपासून करावं आणि हा जो आपला एक असतो की टॅक्स सेव्हिंग साठी आपण म्हणून इन्व्हेस्टमेंट करायला सुरुवात करतो हे कितपत योग्य आहे? टॅक्स सेव्हिंगचा अँगल हा म्हणजे किंवा तो ऍटिट्यूड हा योग्य आहे किंवा असणं गरजेचं आहे, निदान त्यामुळे तरी इन्व्हेस्टमेंटला सुरुवात होते. पण माझ्या म्हणण्यानुसार की जेव्हा इन्कम आपलं सुरू होतं, म्हणजे जेव्हा आपण आपल्या नोकरीला किंवा व्यवसायाला सुरुवात करतो, त्या पहिल्या इन्कम पासनं आपण फायनान्शियल प्लॅनिंग केलं पाहिजे. आता फायनान्शियल प्लॅनिंग म्हणजे काय, तर आपले आयुष्यात काही टप्प्यांवरती काही काही पद्धतीचे खर्च येणार हे अपेक्षित असतं. जसं नोकरीला लागलं समजा एक 25व्या वर्षी, 25व्या वर्षीपासून पहिला टप्पा आहे तो स्वतःचं लग्न, मग त्याच्यानंतर मुलं होणं किंवा त्यांच्या शिक्षणाचे खर्च, मग मुलांचं उच्च शिक्षणाचे मोठे खर्च, जर कुठे परदेशात पाठवायचं असतील तर ते खर्च, त्यांची लग्न, हे सगळे टप्पे पार होत अपेक्षेप्रमाणे चालतं. जग साधारण त्याच प्रकाराने चालत असतं. म्हणजे गृहस्थाश्रमातले हे सगळे खर्च आहेत असं म्हणते मी. ते सगळे पार केल्यानंतर स्वतःची रिटायरमेंट हा एक महत्वाचा मुद्दा थोडासा दुर्लक्षित राहतो. पण त्याकडे सुद्धा जर सुरुवातीपासून लक्ष दिलं तर ते खरं परिपूर्ण फायनान्शियल प्लॅनिंग होतं. आता ह्या दृष्टीने ना मी एक गोष्ट सांगते की फायनान्शियल प्लॅनिंग म्हणजे काय किंवा कसं करावं. तर एक झाडाचं उदाहरण घेते मी. झाड म्हणजे मोठा वृक्ष, आंब्याचं झाड फॉर एक्झाम्पल, जर आंब्याचं झाड आपण लावलं तर तेवढा मोठा त्याचा डोलारा जेव्हा होतो किंवा त्याला जे आंबे लागतात ते आपण आंबे फक्त खातो, अख्खं झाड तोडायला लागत नाही आपल्या भुकेसाठी. तसं आपल्या वेल्थचं झालं पाहिजे की एक त्याचा भाग आपण आपल्या एकेका गोलसाठी किंवा खर्चासाठी तेवढा वापरता आला पाहिजे. बाकी सगळी वेल्थ त्याच्यात संपली असं होता का म्हणे कधी, त्याला वेल्थ म्हणायचंच नाही म्हणायचं. तर ह्यासाठी जर तो वृक्ष फायनान्शियल प्लॅनिंगचा वृक्ष जर वाढवायचा असेल, मोठा करायचा असेल, तर मुळात त्याची मुळं स्ट्रॉंग झाली पाहिजे. आता ही मुळं आपल्या केसमध्ये ही मुळं म्हणजे काय, तर आपलं इन्कम जे रेग्युलर येत राहिलं पाहिजे आणि येत राहिलं तर त्या रेग्युलर येणाऱ्या इन्कम वरती धोके कोणते कोणते आहेत, रिस्क कोणत्या कोणत्या आहेत, ते सगळ्या रिस्क कव्हर झाल्या पाहिजे. म्हणजे त्याच्यामध्ये 3 प्रकारचे धोके असे म्हटलं जातं की पहिलं काय, तर इन्कम आणणारा जो असतो तो जर अकाली गेला तर येणारा इन्कम त्या घरातलं बंद होणार आहे. तर त्यासाठी काय करायला पाहिजे, तर पुरेसा लाईफ इन्शुरन्स घेतलेला असला पाहिजे. प्रत्येकाने जो इन्कम आणतो त्या प्रत्येकाचा पुरेसा लाईफ इन्शुरन्स घेतलेला असला पाहिजे. आणि पुरेसा हे अंडरलाईन आहे. कोणीतरी सांगितलं टॅक्स सेव्हिंग करायचंय म्हणून एक पॉलिसी घेतली किंवा एक इन्शुरन्स चालू केलाय हे नाही, तर पुरेसा लाईफ इन्शुरन्स स्वतःच्या ह्युमन लाईफ व्हॅल्यू नुसार तो घेतलेला असला पाहिजे. दुसरा इन्कम साठीचा धोका काय किंवा सेव्हिंग्स मधला धोका काय, तर इन्कम जनरेट करणार किंवा इन्कम ज्याचं आहे तो माणूस आजारी पडला तरी ते इन्कम काही महिन्यांसाठी बंद होऊ शकतं आणि जे साठवलेले पैसे आहेत ते त्या ट्रीटमेंट वरती खर्च होऊ शकतात. त्यासाठी पुरेसा मेडिक्लेम असणं गरजेचं आहे. जर बाहेर बघितलं तर मेडिकल ट्रीटमेंटसाठी किती खर्च येतो त्यानुसार तुम्ही मेडिक्लेम असला पाहिजे प्रत्येकाचा. आणि तिसरा इन्कम साठीचा धोका, जर जॉब गेला तर ह्या बाबतीत निदान 6 महिने आपलं घर चाललं पाहिजे एवढे पैसे आपले लिक्विड फॉर्म म्हणजे निदान एफडी मध्ये असले पाहिजेत. 6 महिने आपलं घर चालण्या एवढे पैसे. आणि हे जर केलं तर आपली मुळं स्ट्रॉंग केली आपण या तिन्ही गोष्टी झाल्यानंतर. हे सगळे खर्च करून म्हणजे हे सगळी व्यवस्था झाल्यानंतर मुळांचे स्ट्रॉंग होण्याची जे पैसे आपल्याकडे अधिक उरलेले असतात ते व्यवस्थित शास्त्रशुद्ध पद्धतीने
इन्व्हेस्ट झाले पाहिजेत चांगल्या आणि योग्य ठिकाणी. आता हे जर उदाहरणादाखल जर 25 वर्षाचा कोणी असेल आणि नुकतीच सुरुवात झालेली आहे, तर त्यांनी सगळेच्या सगळे राहिलेले पैसे हे म्युच्युअल फंड मध्ये इन्व्हेस्ट केले आणि पुरेसा वेळ दिला. ते झाड जेव्हा वृक्ष वाढतो ना, तेव्हा त्याचं खोड पण महत्वाचं असतं. ते खोड आहे ते म्हणजे मार्केटमध्ये इन्व्हेस्टेड राहण्यासाठी दिलेला काळ. समजा 15-20 वर्ष तुम्ही मार्केटमध्ये म्हणजे म्युच्युअल फंड मध्ये इन्व्हेस्टेड राहिलात, तर हा वरचा डोलारा वाढतोय. ती आपली खरी वेल्थ असणार आहे. मग आलेल्या प्रत्येक खर्चाला त्यातलं एक फळ काढून पुरणार आहे. छान सांगितलंस तू हे. म्हणजे एक्झाम्पल पण अगदी प्रत्येकाला सहज डोळ्यासमोर उभं राहील असं सांगितलंस. जो टप्पे आपण सांगितले हे सगळं आपलं प्लॅनिंग झालं. पण सुरुवातीला 25 वर्षाचा मुलगा किंवा मुलगी ज्या वेळेला काम करायला सुरुवात करते, सॅलरी खूप कमी असते. आपल्याला सगळ्यांना श्रीमंत व्हायचं. तर मला पहिला हा प्रश्न सांग की प्रत्येक माणूस श्रीमंत होऊ शकतो का? याच्यातला पहिला मुद्दा असा आहे की मुळात श्रीमंत होणं याची व्याख्या पण प्रत्येकासाठी वेगवेगळी असू शकते. बरोबर आहे. म्हणजे मला असं म्हणायचं श्रीमंत आज म्हणजे आपली मी जी म्हणते स्टँडर्ड की ऑफ लिव्हिंग हे राहतो ते स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग आपलं वाढवायचं. बरोबर. हा. आणि शिवाय हे स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग वाढवण्याबरोबर आपण आयुष्यभर फायनान्शियली इंडिपेंडंट राहू शकलो तर ती खरी श्रीमंती आहे. म्हणजे आता आपण लॅविश मोठ्या मोठ्या गाड्या घेऊन फिरलो उदाहरणार्थ, आणि आफ्टर रिटायरमेंट जर आपल्या मुलांच्या वरती अवलंबून राहिलो तर ती श्रीमंती नाही खरी. बरोबर. म्हणजे आतापासनं जी लाईफस्टाईल आपण ठेवू विचारपूर्वक ती आपल्याला कायमस्वरूपी आपण जिवंत असेपर्यंत मेंटेन करता आली तर ती खरी श्रीमंती आहे. आता ह्याच्यामध्ये कसं होतं की 2 प्रकारे प्लॅनिंग करायला लागतं. फायनान्शियल प्लॅनिंग सुद्धा 2 विचार घेऊन प्लॅनिंग करायला लागतं. एक म्हणजे आपल्यावरची आपल्या कुटुंबाची जी जबाबदारी असते त्याचा विचार केला आणि आपण अकाली गेलो तर आपल्या मागे राहणाऱ्यांचं काय होईल याची व्यवस्था केली पाहिजे. त्या दृष्टीने आपण सगळी इन्व्हेस्टमेंट केली पाहिजे. आणि दुसरा मुद्दा असा आहे, दुसरा त्यातला भाग, दुसरा विचार की आपण अति जास्त जगलो तर आपलं स्वतःचं काय होणार. म्हणजे आपण अकाली गेलो तर आपल्या मागे राहणाऱ्यांचं काय हा एक मुद्दा, आणि आपण 90व्या वर्षीपर्यंत समजा जगलो तर आपलं स्वतःचं काय, या दोन्ही दृष्टीने प्लॅनिंग पाहिजे. म्हणजे बरोबर आहे. आपण ना कधी मला असं वाटतं की प्रत्येकाला असं वाटत असतं की आपण जगणारच आहोत. म्हणजे असं कोणी मरणाचा विचार जनरली करत नाही. अर्थात जर फॅमिलीमध्ये जो मेन हेड असतो तो हा विचार करतो, पण सगळेच करत नाही. बरोबर. म्हणजे आता हजबंड वाईफ असेल आणि हजबंड जर जॉब करणारा किंवा वर्किंग आहे, त्याचं इन्कम आहे, तर जनरली पुरुष हे विचार करतात. स्त्रियांच्या बाबत मात्र स्त्रिया हा ऑलवेज स्वतःला सॅक्रिफाईस करणं आणि ह्याच्यातच त्या बरोबर वेळेला गुंतलेल्या असतात आणि त्या असा विचारही करत नाही. तू जे म्हणतेस ते बरोबर आहे की 2 पैकी कोणीही एक व्यक्ती जरी गेली तरी ते घर कोलमडतं. त्याच्यामुळे हा विचार दोघांनीही करायला पाहिजे. हाऊसवाईफ ज्या असतात जनरली आपण बघतो, जरी हाऊसवाईफ असल्या, नोकरी तर खूप लोक खूप बायका आता करतात, करिअर माइंडेड पण असतात, आणि ज्या हाऊसवाईफ असतात त्या सुद्धा घरात बसून काही ना काहीतरी बिझनेस म्हणजे स्वतःचं इन्कम कुठे ना कुठेतरी त्या जनरेट करत असतात. बरोबर. तर ह्या स्त्रिया असतात. सेव्हिंग म्हणजे अशा अगदी प्रायमरी लेवलवरचं सेव्हिंग तू कसं स्टार्ट केलं पाहिजे, किंवा इन्व्हेस्टमेंट ही माइंडसेट असायला पाहिजे ना. तर हे जे माइंडसेट आहे किंवा हे कसं तयार केलं पाहिजे किंवा ह्याचा विचार कसा केला पाहिजे, म्हणजे काय केलं पाहिजे. हे पण अगदी 20-25 सुद्धा नाही, मी म्हणते 10,000ची एखाद्याला सॅलरी आहे समजा, तरी त्यातले 500 रुपये तरी त्यांनी स्वतःसाठी बाजूला ठेवले पाहिजेत. खरा थंब रूल हा 10% आहे. म्हणजे जे तुमचं इन्कम आहे
त्याच्या निदान 10% तुम्ही वाचवले पाहिजेत किंवा इन्व्हेस्ट केले पाहिजेत प्रॉपर ठिकाणी. जेव्हा वय लहान असतं ना तेव्हा कमी अमाऊंट इन्व्हेस्ट करून सुद्धा त्यांच्याकडे हातात वेळ जास्त असतो, कारण वय लहान असलं की. बरोबर. समजा 25 वर्षाच्या मुलाचा विचार केला तर त्याच्या रिटायरमेंटला 35 वर्ष असतात पुढे, 60चा होईपर्यंत. त्यामुळे तेवढ्या वेळात अमाऊंट दर महिन्याची जरी कमी असली किंवा कमी अमाऊंट इन्व्हेस्ट केली तरी त्याची व्हॅल्यू पुढे जाऊन खूप जास्त वाढणार असते. पण हेच जर फायनान्शियल प्लॅनिंग एखाद्याने 45व्या वर्षी सुरू केलं तर त्याच्या रिटायरमेंटला फक्त 15च वर्ष राहिलेली असणार आहे. त्यामुळे त्याला दर महिन्याची अमाऊंट ही जास्त करायला लागते, कारण वेळ कमी आहे हातात पुढे म्हणून. त्यामुळे जो आपण ज्या एज ग्रुपमध्ये असतो त्यानुसार महिन्याची इन्व्हेस्टमेंटची अमाऊंट आपण वेगवेगळी करायला लागते किंवा करायच्या प्लॅनिंग तरी असायला हवं तसं. पण अगदी कमीत कमी महिना 100 रुपयापासून सुद्धा इन्व्हेस्टमेंट करता येऊ शकते. फक्त त्याची इच्छा पाहिजे पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट शिस्तबद्ध इन्व्हेस्टमेंट झाली पाहिजे. म्हणजे ह्या महिन्यात केली पुढल्या महिन्यात काहीतरी दुसरा खर्चाला इन्व्हेस्टमेंट केलीच नाही हे नाही होता कामा. जसा पगार दर महिन्याला येतोय किंवा जसं इन्कम दर महिन्याला येतंय कुठचंही, त्याच्यात तशी इन्व्हेस्टमेंट सुद्धा ही दर महिन्याला शिस्तशीर पद्धतीने नियमितपणे चालू राहिली पाहिजे. त्याच्यामध्ये मागे पुढे बघायचं नाही. मग म्हणजे पुढे ढकलायचा नाही तो विचार की मी हे झालं की करीन, ते झालं की करीन. हे प्रश्न, हे सगळे प्रॉब्लेम्स आपल्या सगळ्यांना येतच असतात सतत. खर्च आपल्या समोर रांग लावून उभे असतात. बरोबर. म्हणजे पैसे कुठूनही येण्याच्या आधीच ते कुठे खर्च होणार हे आपल्या डोक्यात तयार असतं. त्याच पद्धतीने जसं आपण इलेक्ट्रिसिटीचं बिल न विसरता भरतो तशा पद्धतीने इन्व्हेस्टमेंट सुद्धा दर महिन्याची जेवढी ठरवू तेवढी, पण ती होत राहिली पाहिजे आणि त्याचा फायदा आणखी काही वर्षांनी दिसून येतो. आता मगाशी ज्या वेळेला तू इमर्जन्सी फंड बद्दल बोललीस किंवा बेसिक 3 गोष्टींप्रमाणे प्लॅनिंग केलं पाहिजे फायनान्शियल प्लॅनिंग, म्हणजे आपण असं म्हणू शकतो का की आपल्याला जी इन्व्हेस्टमेंट म्हणून जी स्टार्ट करायची दॅट इज विथ अ लाईफ इन्शुरन्स? उदाहरणादाखल मी माझं उदाहरण देते की समजा मी आज घरात 1 लाख रुपयाचं इन्कम आणते दर महिना, तर माझ्या घरातल्या लोकांवरती, माझ्या मुलांचा जो खर्च आहे, माझ्या घरातला जो खर्च आहे, त्या खर्चामध्ये माझे येणारे 1 लाख हे धरलेले आहेत. त्याच्यावरती त्यांची गणितं बसलेली आहेत सगळी. बरोबर. पण मला जर काही झालं उद्या आणि मी नसेन या जगात, तर माझे येणारे 1 लाख रुपये बंद होणार आहेत. तरी सुद्धा माझ्या मुलांचे खर्च मात्र तसेच चालू राहणार. बरोबर. कारण त्यांच्या शिक्षणाचे आणि हे सगळे खर्च आहेत ते टाळू शकत नाही. मग त्याला पर्याय काय, तर मी माझा एवढा लाईफ इन्शुरन्स घेतलेला असला पाहिजे की मला जर काही झालं अचानक तर माझ्या नॉमिनीला एवढी मोठी रक्कम मिळेल की ज्याचं इंटरेस्ट दरमहा 1 लाख रुपये असेल. म्हणजे माझं इन्कम जर 1 लाख रुपये आहे आता महिन्याचं, तर मला माझ्या नंतर सुद्धा माझ्या नॉमिनीला ते 1 लाख रुपये ह्या तऱ्हेने मिळत राहिले पाहिजेत. ह्याच्यावरती एक ह्युमन लाईफ व्हॅल्यू असा कॉन्सेप्ट आहे, त्याचा सगळ्यांनी जरूर अभ्यास करावा. प्रत्येकाचं वय आणि त्याच्यावर असणाऱ्या जबाबदाऱ्या याच्यानुसार प्रत्येकाचा इन्शुरन्स किती असायला हवा हे वेगवेगळं गणित असतं त्याचं. त्यामुळे हे कुठच्याही तुमच्या इन्शुरन्स कन्सल्टंटला जर भेटलात तर हे गणित तुम्हाला समजून सांगितलं जाऊ शकतं. सो ह्युमन लाईफ व्हॅल्यू हे अतिशय महत्वाचं असतं. तुमचं इन्कम किती आहे आणि तुमच्यावरच्या जबाबदाऱ्या किती आहेत याच्यानुसार तुमचा इन्शुरन्स किती असावा हे ठरवलं जातं. हा जो आपला लाईफ इन्शुरन्स जो आपण म्हणतो, म्हणजे साधारणपणे त्याला टर्म इन्शुरन्स म्हटलं जातं की जो आपण, त्याच्यातला टर्म इन्शुरन्स हा अतिशय सगळ्यात चांगला समजला जातो कारण तो प्युअर इन्शुरन्स असतो. म्हणजे तो आपल्याला आपल्या मेल्यानंतर जे तू बोललीस की तेवढी अमाऊंट आपल्याला मिळायला पाहिजे, कारण त्याचा प्रीमियम बरोबर खूप लहान असतो ऍज कम्पेअर टू. बरोबर, अगदी बरोबर, अगदी बरोबर.
मला शंका आहे याच्यामध्ये की आपण मल्टिपल टर्म इन्शुरन्स घेऊ शकतो का? म्हणजे घेऊ शकतो वेगवेगळ्या आता ठिकाणून ना. बघा, हा म्हणजे कसं आहे, आता लहान वयात तुमचं इन्कम पण कमी असतं, तुमचं वय पण लहान आहे आणि तुम्ही अगदी मोठे प्लॅनिंग वगैरे करण्याच्या दृष्टीने मोठा मॅक्सिमम इन्शुरन्स कव्हर करायचा प्रयत्न करता. ओके, सो त्या वयामध्ये तुम्हाला 1 करोड 2 करोडचा इन्शुरन्स मिळूही शकत असेल मे बी. जर तुमचे बरोबर 25,000 रुपयाचा वगैरे इन्कम असेल तर तुम्हाला तो मिळेल. पण जसजसं आपलं स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग वाढत जातं किंवा जसजसं आपलं वय वाढतं, आज जो मुलगा 25,000 कमवतोय 25व्या वर्षी, तो साधारण 35व्या वर्षापर्यंत त्याचा इन्कम 50,000च्या घरात आरामात गेलेला असतं. त्यावेळेस बरोबर स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग बदललेलं असतं, त्याच्या बरोबर ऍक्टिव्हिटीज बदललेल्या असतात, त्याचं बरोबर म्हणजे त्याची ह्युमन लाईफ व्हॅल्यूही बदललेली असते. करेक्ट परफेक्ट. तर त्यावेळेला म्हणजे त्यावेळेला त्याला ते मे बी असं वाटू शकतं की हे 2 करोड माझ्या लाईफसाठी कमी आहेत, पुरेसे नाहीये. पुरेसे बरोबर नाही. आहे. तर मग त्यावेळेला तो दुसरा टर्म इन्शुरन्स घेऊ शकतो. हो घेऊ शकतो. अच्छा. आणि असं कितीही वेळेला तुम्ही वाढवू शकता जोपर्यंत तुमची एलिजिबिलिटी मध्ये बसता, त्या गणितांमध्ये बसता, तेवढं तुम्ही घेत जाऊ शकता कितीही वेळा, कितीही इन्शुरन्स पॉलिसीज. अच्छा. ओके. फक्त एकच होतं त्याच्यामध्ये की जे वय ती पॉलिसी घेताना असतं त्याच्यानुसार प्रीमियम वेगळा ठरतो. 25व्या वर्षी घेणाऱ्या माणसाचा प्रीमियम वेगळा असतो, 35व्या वर्षी घेणाऱ्या माणसाचा प्रीमियम वेगळा असतो, 45व्या वर्षी घेणाऱ्या माणसाचा प्रीमियम वेगळा असतो तेवढ्याच इन्शुरन्ससाठी. जर वय वाढतं तसं प्रीमियम पण वाढत जातं. हा म्हणजे जेव्हा घेताना जे वय असतं तो प्रीमियम ठरतो, मग तो कायम राहतो. तो कायम राहतो. ओके. तर हे झालं आपलं लाईफ सिक्युरिटीच्या दृष्टीने. दुसरा तू मुद्दा सांगितला होतास की आपण आजारी पडलो तर, म्हणजे त्याच्यामध्ये मला वाटतं मेडिक्लेमचा विषय येतो तिथे की आपला बरोबर मेडिक्लेम असायला हवा. तर हा मेडिक्लेम सिलेक्ट करताना काय कॅटेगरीज म्हणजे कोणते कोणते विचार केले पाहिजे, काय कशा प्रकारे, कारण आजकाल मार्केटमध्ये इतक्या प्रकारचे इन्शुरन्स आणि इतक्या प्रकारच्या गोष्टी असतात आणि त्यांच्या ऍड्स पण एवढ्या चालू असतात की आपण सगळे कन्फ्युज्ड असतो की याच्यामध्ये काय आहे. बरं, एजंट आपण म्हणतो पण तिथे पण शेवटी एक वेगळा बिझनेस असतो त्याच्यामध्ये. बरोबर तर आपल्याला प्रॉपर म्हणजे जर मला चॉईस करायचंय किंवा मला स्टडी करायचंय की मला कुठची मेडिकल पॉलिसी घेतली पाहिजे, तर माझ्या स्टडीसाठी मी त्याच्यामध्ये काय काय गोष्टीचा विचार केला पाहिजे, कसं सिलेक्शन केलं पाहिजे? आधी सगळ्यात ना मेडिक्लेमच्या बरोबर ती त्या पॉलिसीचे जे फीचर्स असतात ते प्रत्येकाने पूर्ण वाचले पाहिजेत. आज गव्हर्नमेंटच्या 4 म्हणजे मेडिक्लेम देणाऱ्या गव्हर्नमेंटच्या 4 कंपनीज आहेत, जसं न्यू इंडिया ॲश्युरन्स आहे किंवा ओरिएंटल आहे, युनायटेड आहे, ह्या टाईप. पण त्याच्या व्यतिरिक्त प्रायव्हेट कंपनीज पण खूप आहेत ज्या मेडिक्लेम देतात. सगळ्यांचे साधारणतः प्रीमियम साधारणतः सेम असतात, फीचर्स वेगवेगळे असतात. फीचर्स वेगवेगळे असतात कारण वेगवेगळे म्हणण्यापेक्षा IRDAच्या अंडरच सगळं येतं, कंट्रोल असतो IRDAचा त्याच्यावरती. म्हणजे ह्या अगदीच वेगळी कुठचा तरी प्रीमियम लावलाय असं कोणी करू शकत नाही. त्यामुळे ह्या सगळ्या कंपन्यांचे नियम साधारण इकडून तिकडून सारखे असतात, पण ऍडिशनल फीचर्स दिलेले असतात काही वेळा. तर ते तपासून आपण घेतले पाहिजे. समजा एखाद्याला, तर त्याच्यामध्ये एक महत्वाचा फॅक्टर लोकांना घेताना माहिती नसतो, तो म्हणजे जर का पॉलिसी म्हणजे मेडिक्लेम पॉलिसी घेताना आपल्याला जर काही हेल्थचा इश्यू असेल, म्हणजे काही प्रॉब्लेम असेल, काही ऑलरेडी काही डिसीज असेल किंवा ब्लड प्रेशर असेल किंवा डायबेटीस असेल, थायरॉइडचा प्रॉब्लेम असेल उदाहरणार्थ, तर ते डिक्लेअर करायला पाहिजे पहिली गोष्ट. म्हणजे कोणतीही फॅक्ट लपवून मेडिक्लेम घेऊ नये शक्यतो, कारण त्या जे काही हेल्थ इश्यूज असतात घेताना पॉलिसी त्याच्याशी रिलेटेड, त्याला प्री एक्झिस्टिंग डिसीजेस असं म्हणतात.
ओके. सो त्याच्याशी संदर्भातले क्लेम्स पहिली 4 वर्ष मिळत नाहीत. काही कंपन्या 3 वर्ष म्हणतात, काही कंपन्या 4 वर्ष म्हणतात. सो पहिली काही वर्ष त्या प्री एक्झिस्टिंग डिसीजच्या संदर्भातले क्लेम्स मिळत नाही. आणि हा महत्वाचा मुद्दा पॉलिसी घेताना जर माहिती नसेल हम्म. तर असं वाटायला लागतं की अरे मी क्लेम केला आणि मला मिळालाच नाही तो. हम्म. म्हणजे हे नंतरचं वाईट वाटणं सुरू होतं मग. पण त्यामुळे पॉलिसी घेताना काही काही बेसिक गोष्टी या माहिती असल्या पाहिजेत. हम्म. आपण जेव्हा आता त्याच्यामध्ये पण 2 प्रकार असतात. एक इंडिव्हिज्युअल पॉलिसी असते, म्हणजे मी माझ्या एकटीसाठी एक मेडिक्लेमची पॉलिसी घेतली, जे काय कव्हर आहे ते माझ्या एकटीपुरतं. त्याच्यातला अजून एक प्रकार असतो की ऍज अ फॅमिली तुम्ही फ्लोटर पॉलिसी घेऊ शकता. म्हणजे सगळ्यांचा मिळून एकत्र कव्हर आणि सगळ्यांनी मिळून एकच प्रीमियम भरायचा त्याच्यासाठी. अच्छा. अख्ख्या फॅमिलीचं कव्हर असतं, त्याला फ्लोटर पॉलिसी म्हणतात. हम्म. तर यातले फरक काय, इंडिव्हिज्युअल पॉलिसी म्हणजे काय आणि फ्लोटर पॉलिसी म्हणजे काय? किंवा अनेकदा मेडिक्लेमच्या ज्या पॉलिसीचे रूल्स असतात त्याच्यामध्ये रूम कॅप हा प्रकार असतो. म्हणजे जर 5 लाखाची पॉलिसी असेल तर तुम्हाला हॉस्पिटलमध्ये जी रूम घेतली जाते तुम्ही म्हणजे ऍडमिट झाल्यानंतर त्याची एलिजिबिलिटी ही 5,000ची असते. 5 लाखाची पॉलिसी असेल तर 5,000ची. अच्छा. हे बऱ्याचशा मेडिक्लेम मध्ये हे फीचर असतं. आणि हेही जर माहिती नसेल, हा पण मुद्दा, आणि एखाद्याची पॉलिसी मेडिक्लेम पॉलिसी 5 लाखाची आहे आणि त्यांनी रूम घेतली हॉस्पिटल मधली 15,000ची म्हणजे पर डे, तर तुम्ही ती लिमिट क्रॉस केलेली आहे असा त्याचा अर्थ होतो. तुमची एलिजिबिलिटी आहे 5,000ची, तुम्ही रूम मध्ये राहिलात 15,000 पर डेच्या, तर होतं असं की पुढचे क्लेमचे जे पैसे येतात ना ते त्या प्रपोर्शनेटली येतात. त्याचं कॅल्क्युलेशन आता सांगणं जरा कॉम्प्लिकेटेड ठरेल, पण ती एलिजिबिलिटी मेंटेन करणं हे महत्वाचा त्यातला घटक असतो. म्हणजे ते ऍडमिट होतानाच बघायला लागतं ते की आपल्याकडे रूल काय आहे आपल्या पॉलिसीच्या अंडर, कितीची एलिजिबिलिटी आहे, कोणत्या रूम मध्ये आपण राहू शकतो, तर पूर्ण सुद्धा क्लेम मिळतो. मॅक्झिमम पॉसिबल क्लेम अमाऊंट मिळते. हा महत्वाचा. पण ह्या गोष्टी ना खूप महत्वाच्या आहेत आणि त्यासाठी ते जे त्याचे फीचर्स आहेत ते वाचलेले असले पाहिजेत. नुसता समोरचा एजंट सांगतोय म्हणून ऐकलं आणि नंतर विसरून गेला तर उपयोग होत नाही. तुमच्याकडे तुम्ही स्वतः वाचायला पाहिजे खरं. हे जे कॅशलेस असतं मेडिक्लेम, कॅशलेस वगैरे मेडिक्लेम मिळतं किंवा त्याच्यामध्ये तुमची हॉस्पिटल पण त्यांची ठरलेली असतात की इथे जर तुम्ही ऍडमिट झालात तर तुम्हाला तो बेनिफिट मिळतो किंवा नाही, त्यांच्या लिस्टमध्ये तुमचं नाव, त्या हॉस्पिटल नाव असायला पाहिजे. बरोबर. तर हा कॅशलेस कसं वर्क होतं ते पण ह्याच पद्धतीने वर्क होतं? कसं आहे माहिती का, क्लेम सेटलमेंटचे ना 2 प्रकार आहेत. एक तू म्हणतेस तसं कॅशलेस आणि दुसरा प्रकार रिएम्बर्समेंट. रिएम्बर्समेंट याचा अर्थ हॉस्पिटलमध्ये ऍडमिट झाल्यापासून डिस्चार्ज मिळेपर्यंत जो काय खर्च होईल तो आपण स्वतः करायचा आणि सगळी ओरिजिनल बिल्स जे असतात, डॉक्टर्सचे पेपर्स असतात, जे सगळे ओरिजिनल पेपर्स मेडिक्लेम ऑफिसमध्ये सबमिट करायला लागतात. मग आपल्याला ते सगळे पेपर्स चेक होतात आणि जे पैसे आपण जो खर्च केलाय तो आपल्याला त्या क्लेम सेटलमेंट मधनं परत येतो किंवा त्यातला जेवढा भाग अलाउड असतो तो आपल्याला परत येतो पैसे, तेवढी अमाऊंट. म्हणजे इथे आपण आधी खर्च करतो, नंतर आपल्याला मिळतात. कॅशलेस मध्ये काय होतं की आपण ऍडमिट झाल्यानंतर डिपॉझिटची अमाऊंट आपल्याला भरायला लागते, जे हॉस्पिटलचं डिपॉझिट असतं ते. पण तिथेच मोठ्या हॉस्पिटल्समध्ये खाली त्यांची काउंटर्स असतात ह्या मेडिक्लेम कंपनीची. तिथे जाऊन आपण त्यांचे फॉर्म्स भरले की हॉस्पिटलमध्ये होणारा खर्च डायरेक्ट मेडिक्लेम कंपनीकडनं हॉस्पिटलला दिला जातो. ओके. मग त्या केसमध्ये आपण खर्च करायची गरज भासत नाही स्वतः. म्हणजे कधी कधी असं होतं की मोठी अमाऊंट तयार करायला लागणार आहे आपल्याला, एखाद्याचं ऑपरेशन ठरलंय
आणि मोठी अमाऊंट तयार करायला लागणारी, मग ती कुठून उभी करायची हा प्रश्न पडतो. मग हे जर कॅशलेसचा जर पर्याय उपलब्ध असेल त्या पॉलिसीच्या अंडर, तर त्याच्याने खूप सोप्या होतात गोष्टी. दुसरा एक तू आता सांगितलंस की फ्लोटर जो प्रकार असतो, तर समजा एखाद्याने 5 लाखाचं मेडिक्लेम घेतलेलं आहे फ्लोटरमध्ये, फॅमिली कव्हर होते, त्याच्यामध्ये 4 जणांची फॅमिली आहे आणि फ्लोटर घेतलेला आहे. आता त्यावेळेला म्हणजे बॅड लक म्हण किंवा काही, की लागोपाठ त्यातली 2 माणसं हॉस्पिटलाइज झाली, तर ते फ्लोटर कसं वर्क होतं? म्हणजे 5 लाख इंडिव्हिज्युअली दोघांनाही मिळतात, म्हणजे नाही, कव्हर मिळतो की कसं होतं? फ्लोटर याचा अर्थ सगळ्यांनी मिळून 5 लाखाचं कव्हर घ्यायचंय. जर 5 लाखाची फ्लोटर पॉलिसी असेल आणि त्या कुटुंबात 3 जण असतील, तर तिघांनी मिळून 5 लाखापर्यंतचा खर्च झाला तर ते पैसे परत मिळू शकतात. 5 लाखाच्या वर गेला तर त्या पॉलिसीच्या मधून मिळणार नाहीत पैसे, असा त्याचा अर्थ. दरवर्षी नवीन 5 लाख हे तुमचं अलाउड असतं. आपण दरवर्षी पॉलिसी रिन्यू करतो, त्यामुळे पुन्हा ते 5 लाखाची किंवा जी जेवढ्याची पॉलिसी असेल ती तेवढी अमाऊंट पुढच्या वर्षी पुन्हा आपल्याला लागू होते, कव्हर. म्हणजे आपल्याला डिफाईन करता येत नाही की 5 ह्याच्यातले 5 हे 5 कसे डिफाईन नाही करता येत ते 5 लाख. काही ठिकाणी तो ऑप्शन आहे की आई वडिलांचे 10-10 लाख आणि मुलांचे 5-5 लाख असं करून फ्लोटर करण्याचे काही ठिकाणी ऑप्शन्स आहेत. पण माझ्या माहितीप्रमाणे सगळं सरसकट सगळ्यांची मिळून एक कव्हर मिळतं. मग प्रत्येक समजा 10 लाखाची पॉलिसी घेतली तर त्यातल्या एक जण पण अख्खे 10 लाख वापरू शकतो, किंवा प्रत्येक जण वेगवेगळे जसे लागतील पण टोटल 10 लाखच मिळणार त्या वर्षी, असा त्याचा अर्थ. अच्छा. दुसरा, आता हा आपला 2 पॉइंट क्लिअर झाले आपले. आपला झाला एक टर्म इन्शुरन्सचा पॉइंट झाला आणि हा एक मेडिक्लेमचा पॉइंट झाला. तिसरा जो मुद्दा तू सांगितलास की आपल्याला पेन्शन, म्हणजे आपण जर जास्त जगलो तरी आपल्याला तोही विचार करायला लागतो की आपल्याला शेवटपर्यंत इंडिपेंडेंट लाईफ जगता यायला पाहिजे. बरोबर, अगदी बरोबर. या सगळ्यासाठी ना आता हा जो इमर्जन्सी फंड, आता म्हणजे माझं असं लक्षात येतंय की इमर्जन्सी फंडच्या पुढे जाऊन जे तुम्ही इन्व्हेस्टमेंट करता, ती इन्व्हेस्टमेंट सुरू झाली तर तुम्ही तुमचं श्रीमंतीचं चालू व्हायला सुरुवात झाली असं म्हणा. बरोबर, परफेक्ट, अगदी बरोबर, अगदी बरोबर. एक मला असा काही थंब रूल सांगू शकतेस का की एखाद्याची सॅलरी 30,000 आहे किंवा 25,000 आहे, त्यांनी ती कशी डिवाइड करावी, किती % किती ठिकाणी, असं काही सांगू शकतेस? वय समजा आपण धरलं की 25 वयाच्या मुलाचं आणि 30,000ची इन्कम म्हणजे सॅलरी असं जर धरलं तर त्यांनी त्याचा टर्म इन्शुरन्स हा अगदी कमी प्रीमियम मध्ये येतो, कारण वय कमी असतं. त्यांनी अगदी 25 लाख 50 लाख जेवढा त्याला एलिजिबल असतो तो तेवढ्याचा जरी घेतला तरी त्याचा प्रीमियम खूप कमी पडतो. म्हणजे महिन्याला कदाचित 1,000 रुपये सुद्धा जाणार नाहीत त्याचे. मी हे प्रीमियम चार्ट न बघता सांगते, पण इतक्या कमी प्रमाणात त्याचा टर्म इन्शुरन्स घेतला जाऊ शकतो. तीच गोष्ट मेडिक्लेमच्या प्रीमियम बद्दल पण आहे की त्याचं वय कमी असल्यामुळे त्याचा हा प्रीमियम पण कमी बसतो त्याला. त्यामुळे जर महिन्याच्या दृष्टीने कॅल्क्युलेट केलं आणि 30,000च्या सॅलरीवरती आपण असं धरलं की साधारणतः 1,500 रुपये दर महिन्याचे त्याचे या प्रीमियम्स मध्ये खर्च झाले किंवा ते बाजूला ठेवले गेले, त्याला घरातला खर्च करण्यासाठी समजा त्यातले 10,000 द्यायला लागतात, म्हणजे त्याच्याकडे उरले टोटल 20,000 हातात स्वतःच्या, त्यातले 1,500 त्या प्रीमियम मध्ये गेले, म्हणजे 18,500 त्याच्या हातात उरतायत. त्याच्यामध्ये त्याचे स्वतःचे वैयक्तिक खर्च काही असतील, समजा ट्रॅव्हलिंग आहे किंवा कुठे चहा पाणी मित्रांबरोबर जाणं, ह्यातले खर्च जर सोडले, तेवढा बफर ठेवून जे पैसे हातात राहतील उरलेले, मग ते कदाचित या 30,000 पैकी महिना 10,000 सुद्धा होऊ शकतं, 1/3 सॅलरी, कारण त्या वयात इतर जबाबदाऱ्या नसतात.
मग ते सगळे पैसे त्यांनी म्युच्युअल फंडमध्ये किंवा डायरेक्ट इक्विटीमध्ये इन्व्हेस्ट केले पाहिजेत. तर त्या 25व्या वयापासून त्यांचं वेल्थ क्रिएशनला सुरुवात होते ऍक्च्युअली. आता इथे मी म्युच्युअल फंड किंवा डायरेक्ट इक्विटी का म्हणते त्याचं कारण सांगते, की आपण जेव्हा इन्व्हेस्टमेंट म्हणतो ना, सेव्हिंग वेगळं आणि इन्व्हेस्टमेंट वेगळे. सेव्हिंग म्हणजे फक्त बाजूला अगदी डब्यात पैसे ठेवले, तांदूळाच्या डब्यात, तरी ते सेव्हिंग आहे, बाजूला ठेवलेले पैसे. पण ते नीट योग्य ठिकाणी जर गुंतवले गेले आणि त्यातनं रिटर्न्स चांगले येत राहिले तर ती योग्य इन्व्हेस्टमेंट ठरते. आता ह्याच्यासाठी काय बघायला लागतं, इन्फ्लेशन चा जो रेट असतो, म्हणजे महागाई वाढण्याचा जो दर असतो, त्याच्यापेक्षा जास्त आपल्या इन्व्हेस्टमेंटच्या ग्रोथचा रेट पाहिजे. म्हणजे समजा आता इन्फ्लेशनचा रेट हा 5 ते 6% मध्ये असेल, तर आपल्या इन्व्हेस्टमेंटनी आपल्याला त्याच्यापेक्षा जास्त रेटनी ग्रोथ दाखवली पाहिजे किंवा इंटरेस्ट दिलं पाहिजे. आता ही जर म्हणजे काय होतं, की समजा आज 100 रुपयाला एक वस्तू आहे, पुढल्या वर्षी महागाईमुळे तीच वस्तू 105 रुपयाला आपल्याला मिळायला लागणार आहे, कारण 5% इन्फ्लेशनचा रेट आहे म्हणून. म्हणजे आपण जर एफडी मध्ये 100 रुपये ठेवलेले असतील आणि त्याचे आपल्याला 105 रुपयेच मिळणार असतील पुढल्या वर्षी, तर आपण त्या पैशांना ती एकच वस्तू ह्या वर्षी पण घेऊ शकतोय, पुढल्या वर्षी पण एकच वस्तू घेऊ शकतोय ती. म्हणजे इन्फ्लेशनच्या बरोबर जर आपण राहिलो तर आपण ऍक्च्युली जिथे आहोत तिथेच राहणार आहोत. आपल्याला जर श्रीमंतीकडे किंवा वेल्थ क्रिएशनकडे, संपत्ती वाढवण्याकडे प्रयत्न करायचा असेल तर इन्फ्लेशनच्या रेटपेक्षा जास्त स्पीडनी आपले पैसे वाढले पाहिजे. आणि हे फक्त म्युच्युअल फंड्स किंवा डायरेक्ट इक्विटी मध्येच शक्य होतं इन्फ्लेशनला बीट करणं. त्यामुळे कधीही बघताना आपल्याला जर आपल्या गुंतवणुकीतनं फक्त 6% जर इन्फ्लेशन आहे आणि आपल्याला 6%चाच इंटरेस्ट रेट मिळत असेल तर पैसे सेफ राहतील पण वाढणार नाहीत. आपण आपली लाईफस्टाईल आहे ते स्टँडर्ड मेंटेन करू शकू कदाचित, पण संपत्ती किंवा वेल्थ क्रिएशन कडे जाणार नाही. बरोबर. आणि त्याच्यासाठी ह्या दोन गोष्टींचा तरुण मुलांनी तर नक्की विचार करायला पाहिजे. म्युच्युअल फंड हा एक मोठा स्वतंत्र विषय आहे खरा, की म्युच्युअल फंड मध्ये ना अजूनही मराठी लोक या विषयाकडे येण्याचं टाळतात. म्हणजे आज मी हे काम 24 वर्ष करतेय इन्व्हेस्टमेंट कन्सल्टंट म्हणून, पण अजूनही असं लक्षात येतं की म्युच्युअल फंड मध्ये करायचं म्हटलं तर बाचकतात, अजूनही घाबरतात. कपॅसिटी जेवढी असते त्याच्यापेक्षा कितीतरी कमी प्रमाणात इन्व्हेस्टमेंटला सुरुवात करतात. म्हणजे एखाद्याला अगदी 1 लाख रुपये सुद्धा दरमहा इन्व्हेस्ट करणं शक्य असेल तरी तो 5,000च करतो. अरे बाप, इतकी भीती आहे. म्हणजे हे सुरुवातीला एकदा त्या गोष्टीबद्दल कॉन्फिडन्स आला किंवा करायला सुरुवात झाल्यानंतर त्याचा अंदाज आला की आपण कधी पैसे काढू शकतो त्यातनं किंवा ते चांगल्या प्रकारे वाढतायत, टॅक्सच्या दृष्टीने पण आपल्याला बराच फायदा होतोय, या सगळ्या गोष्टी लक्षात आल्यानंतर हळूहळू इन्व्हेस्टमेंट डेफिनेटली वाढवली जाते. पण मुळात आधी येणं या गोष्टीकडेच कमी आहे. म्हणजे ते आणायला लागतं मुद्दाम. पूर्वी जे होऊन गेलेले आहेत, असा हर्षद मेहताचा स्कॅम वगैरे त्या काळात जे झालेलं आहे आणि लोकांवर त्याचा इतका जबरदस्त पगडा आहे की शेअर मार्केट म्हणजे टोटल लक. तुम्ही गेलात तर गेलात, नाहीतर मग तुम्हाला आणि मुळात त्याच्यासाठी जो काही स्टडी करायला लागतो तेवढा वेळही कोणाकडे नसतो आणि माहितीही नसते. आणि त्यामुळे फसलेली उदाहरणं आपल्याकडे एवढी जास्त असतात की त्याच्यामुळे आजही आपल्या मनावरती ती भीती नक्कीच आहे. आणि म्युच्युअल फंड हे डायरेक्ट असल्यामुळे. पण म्युच्युअल फंड कसं होतं माहितीये का शर्मिला, की
डायरेक्ट शेअर्स मध्ये जर इन्व्हेस्टमेंट करायची असेल आपल्याला, तर आपल्याला अनेक गोष्टींचा अभ्यास करायला लागतो हम्म, आणि रोजचा अभ्यास ठेवायला लागतो. बरोबर. तर आपल्याला शेअर मार्केटमध्ये इन्व्हेस्ट केल्यानंतर प्रॉफिट दिसणार असतो. हम्म, म्हणजे नीट डोळसपणे आणि अभ्यासपूर्ण केलेला जर म्हणजे तो निर्णय असेल तर त्याच्यामध्ये नक्की फायदा होतो. पण फक्त कोणीतरी सांगतंय, कोणती तरी नवीन कंपनी आले, ज्याच्याबद्दल काहीही माहिती न घेताना जर इन्व्हेस्टमेंट केली आणि त्याचबरोबर शेअर मार्केटमध्ये किंवा म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करताना आपली मानसिकता वेगळी ठेवायला लागते थोडी. हे सगळ्यात महत्वाचं आहे. हम्म, म्हणजे असं की एफडी करताना आपण समजा बँकेत एफडी केलं तर आपल्याला माहिती असतं की आपल्याला 3 वर्षांनी किंवा 5 वर्षांनी आपल्याला किती परत मिळणार आहे. त्याचा इंटरेस्ट रेट फिक्स्ड असतो. मिळताना आपल्याला ठेवतानाच आपण कॅल्क्युलेट करू शकतो की मॅच्युरिटीला आपल्याला किती येणार आहेत परत. तसं म्युच्युअल फंड मध्ये होत नाही. हम्म, मी म्युच्युअल फंड अशासाठी म्हणते की डायरेक्ट शेअर्स मध्ये इन्व्हेस्ट करताना जर आपल्याला अभ्यासासाठी वेळ मिळत नसेल तर म्युच्युअल फंड हा चांगला पर्याय ठरतो. आपण गुंतवलेले पैसे आपण जेव्हा एखाद्या म्युच्युअल फंडच्या स्कीम मध्ये इन्व्हेस्ट करतो तेव्हा त्या स्कीमचा जो फंड मॅनेजर असतो तो या शेअर ट्रेडिंग मधला एक्सपर्ट मानला जातो. हम्म, तो आपण आपले पैसे त्याच्या हवाली केलेले असतात आणि तो आपल्यासारख्या सगळ्यांकडनं घेतलेले जे पैसे असतात ते शेअर मार्केटमध्ये इन्व्हेस्ट करतो. त्यातून जो फायदा होतो तो आपल्या सगळ्यांमध्ये वाटून देतो. हम्म, त्यामुळे आपल्याला त्याच्यासाठी रोजचा अभ्यास असण्याची गरज भासत नाही, कारण आपण एका एक्सपर्टच्याकडे दिलेले आहेत ते पैसे किंवा ते काम. आपण त्याच्यामध्ये म्युच्युअल फंडमध्ये सातत्याने आणि त्यात सुद्धा जशी योग्य वेळ असेल त्याप्रमाणे जर इन्व्हेस्टमेंट करत राहिलो तर त्याच्यात सुद्धा आपल्याला खूप फायदा होऊ शकतो. पण पुन्हा एकदा तिथे सुद्धा सजगपणे आणि डोळसपणे त्याची माहिती घेऊन मगच इन्व्हेस्टमेंट करायला पाहिजे. पण सगळ्या म्युच्युअल फंडच्या स्कीमवर सेबीचा कंट्रोल आहे हम्म, आणि सेबीचा एकदम कडक कंट्रोल आहे या सगळ्या गोष्टींवरती. सो म्हणजे असं उगीच्या उगीच घाबरण्याचं काही कारण नाही त्याच्यात. हम्म, म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्टमेंट करताना 2 प्रकारांनी करता येते. अच्छा. म्हणजे आपल्याकडे समजा एक रकमी काही पैसे असतील भरायला तर ते एकदाच गुंतवले तर त्याला लमसम इन्व्हेस्टमेंट म्हणतात. तो एक प्रकार आहे. आणि दुसरा दर महिन्याला जर आपण एखादी अमाऊंट ठरवली आणि म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्ट करत राहिलो तर त्याला सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन म्हणजे SIP असं म्हटलं जातं. हम्म, तर SIP या तरुण मुलांचं म्हटलं तर 30,000ची सॅलरी, जे मगाशी आपण उदाहरण घेतलं, 25 वर्षाचं वय आणि 30,000ची सॅलरी, त्याच्यातनं त्यांनी ठरवून काही म्युच्युअल फंड स्कीम्स मध्ये जर इन्व्हेस्टमेंट करायला सुरुवात केली तर त्यांनी सांगितलेल्या डेटला त्याच्या बँकेमधनं डेबिट होतात ते विथ स्टँडिंग इन्स्ट्रक्शन आणि म्युच्युअल फंडच्या त्या ठराविक किंवा त्यांनी ठरवलेल्या स्कीम मध्ये ते इन्व्हेस्ट होत राहतात. काही वर्षानंतर असं दिसून येतं की त्याचे जे युनिट्स मिळत जातात दर महिन्याला थोडे थोडे, त्याची खूप मोठी पुंजी निर्माण होते आणि त्याची मार्केटने एवढी ग्रोथ दाखवल्यानंतर त्याची जी व्हॅल्यू बनलेली असते किंवा त्याचा जो कॉर्पस बनलेला असतो तो खूप असतो मोठा. पण वेळोवेळी मार्केट बघणं, म्हणजे काय लेवलला मार्केट आहे, जर मार्केट खाली असेल तर घाबरून न जाता आपली इन्व्हेस्टमेंट काढून न घेता आहे तसं थांबून जरी राहिलं फक्त, सगळ्यात चांगलं की नवीन इन्व्हेस्टमेंट करायची अशा वेळेला. पण ते जर सुरुवातीला शक्य होत नसेल तर निदान पडलेल्या तुटलेल्या मार्केटमध्ये घाबरून बाहेर न पडता थांबून जरी राहिले तरी सुद्धा पुढे जाऊन मार्केट पुन्हा वर चढणार असतं आणि तेव्हा आपल्याला प्रॉफिट होणार असतो यावर विश्वास ठेवायला पाहिजे. हम्म, आणि हे जर ठोकताळे किंवा थंब रूल्स जर पाळले, वेगळी मानसिकता तयार केली स्वतःची, तर म्युच्युअल फंड मध्ये अतिशय चांगला पर्याय आहे म्युच्युअल फंड. हम्म, मार्केट जसं खाली जातं तसं ते पुन्हा वरही येतं. जेव्हा प्रॉफिट होतो तेव्हा घ्यायचा,
आपल्याला पाहिजे त्या वेळेला मार्केट पैसे देतच असं नाही. मार्केट पुढे विनम्रतेने वागायला लागतं. आपण म्हणू तो कायदा चालत नाही, पण जेव्हा देतं मार्केट तेव्हा भरभरून देतं, त्यावेळेला घ्यायचं. अच्छा, हा, बरोबर आहे. म्हणजे त्यासाठीच आपला जर इमर्जन्सी फंड जर आपला व्यवस्थित असेल तर बरोबर, तेव्हा आपल्याला मिळतातच आहेत. बाकी हे साइड बाय साइड आपलं वाढतातच आहेत. वाढतातच आहे. ओके, गुड. याच्यामध्ये पण ना शर्मिला, की वय जसं असतं ना त्याच्याप्रमाणे त्याचा रेशो बदलायला लागतो. म्हणजे पोर्टफोलिओ बॅलन्सिंग किंवा ऍसेट अलोकेशन वरती जास्त लक्ष द्यायला लागतं. वय वाढत जाईल तसं 25व्या वर्षी मुलांचं रिस्क घेण्याची कपॅसिटी पूर्ण असते. म्हणजे 100% सगळे पैसे सुद्धा ते इक्विटीमध्ये किंवा म्युच्युअल फंड मध्ये इन्व्हेस्ट करू शकतात. पण जसं वय पुढे जातं आणि समजा एखाद्याचं वय 50 पर्यंत आलं तर त्यांनी तोच 100% मार्केटमध्ये हा रेशो ठेवून चालत नाही. त्यासाठी तुमचं फिक्स्ड इन्कम वाल्या सेफ इन्स्ट्रुमेंट मध्ये इन्व्हेस्टमेंट करत राहायला लागते. जवळजवळ 50-50 करायला लागतं त्यावेळेला टोटल इन्व्हेस्टमेंटच्या. पण हा रेशो मेंटेन करणं पण खूप महत्वाचं आहे. हा रेशो कॅल्क्युलेशन साठी काही फॉर्म्युला आपण आहे, त्याला रूल ऑफ 100 म्हणतात. अच्छा, रूल ऑफ 100 याचा अर्थ 100 आपलं वय मायनस करायचं. ओके. हा, समजा एखादी व्यक्ती 25 वर्षाची आहे, तर 100 25 मायनस केले 75 राहिले, तर त्यांनी त्याच्या टोटल इन्व्हेस्टमेंट मधले 75% इक्विटी आणि म्युच्युअल फंड मध्ये इन्व्हेस्ट करू शकतो. अच्छा, एखाद्याचं वय 40 असेल 40, तर 100 मायनस 40 म्हणजे 60%ची गुंतवणूक मार्केटमध्ये होऊ शकते. त्यामुळे म्हणून म्हटलं जसजसं वय पुढे जातं तसतसं एखाद्याचं वय जेव्हा 70 पोचतं तेव्हा ही मार्केटमधली इन्व्हेस्टमेंट फक्त 30%च राहिली पाहिजे. हे जे म्युच्युअल फंड मध्ये जो एक डिस्क्लेमर दिला जातो, म्युच्युअल फंड इज सब्जेक्टेड टू मार्केट रिस्क, त्या रिस्कला, त्या डिस्क्लेमरलाच खूप जण घाबरतात. पण मला असं बरोबर, सांगावंसं वाटतं की सिगरेटच्या पाकिटावरती पण डिस्क्लेमर लिहिलेला असतो, तो आपण कन्सिडर करत नाही आणि हा डिस्क्लेमर मात्र आपल्या डोक्यामध्ये फिक्स बसून जातो. अगदी अगदी बरोबर आहे. अगदी छानच बोलली ते. तर हे तेव्हा त्याचं त्या डिस्क्लेमरकडे दुर्लक्ष केलं जातं, सपशेल दुर्लक्ष केलं पण इथे मात्र तोच धरून ठेवला जातो. पण मी तुला सांगू का, माझी ना मी एक चळवळ म्हणून घेतलेली आहे. अच्छा, माझ्या सध्याच्या माझ्या कामात 24 वर्षाच्या नंतर मला असं लक्षात आलंय की 2 प्रकारच्या चळवळी मी चालू ठेवलेल्या आहेत सध्या. त्यातली एक म्हणजे जास्तीत जास्त मराठी लोकांना म्युच्युअल फंड बद्दल माहिती करून देणं. तुम्हाला कुठचीही अडचण असेल, कुठचाही प्रश्न असेल त्या संदर्भातला तुम्ही मला केव्हाही विचारू शकता. पण माहिती करून घ्या आणि याच्यामध्ये थोडी तरी इन्व्हेस्टमेंट सुरुवात करा. भीती घालवा, कॉन्फिडन्स मिळवा, आपोआप तुमची ग्रोथ व्हायला सुरुवात होते. त्यामुळे हे जास्तीत जास्त मराठी लोकांपर्यंत पोहोचण्याचा माझा प्रयत्न असतो. दुसरी चळवळ अशी आहे की मगाशी म्हटलं तसं की रिटायरमेंट प्लॅनिंग हे नीट व्हायला हवं. आज आता अलीकडे एक गव्हर्नमेंटनी केलेला सर्व्हे वाचण्यात आला. त्याच्यामध्ये जे लोक 25 to 60 म्हणजे एवढी वर्ष नोकरी केल्यानंतर रिटायर होतात, रिटायरमेंटचा एक कॉर्पस हातात मिळतो, काही पैसे येतात, ज्यांचा पेन्शनेबल जॉब नसेल त्यांचा सर्व्हे आहे तो. आता नवीन जनरेशनसाठी तर पेन्शनेबल जॉब नाहीच राहणार आहे. पण जे आता सर्व्हे झाला तो 60च्या पुढच्या लोकांचा झाला, ज्यांना पेन्शन नाहीये त्यांचा सर्व्हे घेण्यात आला. तेव्हा असं लक्षात आलं की त्यातले फक्त 5% लोक हे फायनान्शियली इंडिपेंडंट आहेत. बाकीचे सगळे आयदर त्यांच्या मुलांवर अवलंबून आहेत, मुलांनी पैसे दिले किंवा त्यांच्याच बरोबर राहिलं तरच मॅनेज होतं सगळं, किंवा काही जण वृद्धाश्रमात आहेत,
काही जण चॅरिटीवरती अवलंबून आहेत, म्हणजे आसपास शेजाऱ्यांच्या मदतीने किंवा कोणी कुठून चॅरिटेबल ट्रस्ट मधनं मदत येते वगैरे वगैरे याच्यातनं. पण 5% लोक फक्त फायनान्शियल इंडिपेंडंट असणं हे खूप काळजीचा आणि वाईट वाटण्याचा एक मुद्दा आहे हा. हे तर माझं काम असं आहे की त्या कामाचा हा भाग आहे, अर्थात मी काही खूप वेगळं करते असं नाही, पण त्या कामाचा भाग म्हणून याच्याकडे माझा जास्त फोकस आहे की रिटायरमेंटचं प्लॅनिंग तुम्ही नीट करा. तुमचं घरातले खर्च होतच राहतात, म्हणजे ते चालूच असतात. आपल्याकडे पैसे यायच्या आधी त्याला वाटा फुटलेल्या असतात, आधीच माहिती असतं कुठे खर्च होणार. पण स्वतःसाठी स्वतःच्या रिटायरमेंट नंतरचं आयुष्य सेल्फ रिस्पेक्ट ठेवून जगता आलं पाहिजे. म्हणूनच तरी स्वतःचे पैसे वेगळे ठेवा काही प्रमाणात तरी. बरोबर. आपल्याकडे ना एक असा जनरली मला वाटतं सर्वसामान्य लोकांना असं एक व्ह्यू असतो की तुम्ही तुमचे खर्च कंट्रोल करा, खर्च खर्चावरती आळा टाका तर तुम्ही पैसा वाचवू शकता. पण मला असं वाटतं की आपण जगतो ते एक चांगल्या पद्धतीने जगण्यासाठी म्हणून आपण जगत असतो आणि त्यासाठी पण कामं पण करत असतो. म्हणजे खर्च करणं बरोबर आहे. ही आपली इच्छा असते आणि जर आपण त्या इच्छा जर पुऱ्या करू शकत नसू तर ते आपल्या इन्कमला पण बरोबर. आणि कारण आजकाल हे फ्रस्ट्रेशन हा जो प्रकार खूप जो वाढलेला आहे तो ह्या सगळ्यामधून पण येतो की माझ्या खर्चाला इन्कम अर्थात ते एक्सेस पुरत नाही. दे पण पुरत नाही. पण ही जी मेंटॅलिटी आहे ती कुठेतरी बदलायला हवी असं मला वाटतं की तुम्ही तुमचे इन्कम कसा वाढवू शकता ह्याचा जास्त विचार केला पाहिजे. कारण आजकाल इन्कम सोर्सेस एवढे वाढलेले आहेत, तुम्हाला जरूरत नाहीये की जॉब करा किंवा जॉब करून पण अनेक लोक अनेक गोष्टी करत असतात. तर बरोबर आहे. त्याबाबत तुझं मत काय आहे? तू ना अतिशय चांगला हा प्रश्न विचारलायस. मी माझ्याकडे काही ना मुद्दे लिहिलेत, म्हणजे मला असं सांगावं असं वाटतं नवीन जनरेशनला की सुरुवातीच्या काळात जोपर्यंत आपल्या अंगात ताकद असते, जेव्हा काम करणं जास्तीचं काम करणं शक्य असतं, त्यावेळेला इन्कम वाढवण्याकडे प्रयत्न असला पाहिजे, कॉस्ट कटिंग करण्यापेक्षा. बरोबर. कसं आहे की मराठी माणसं आपण खूप अनाठाई खर्च करणं आपल्या रक्तात नाहीये. म्हणजे शो ऑफचा आपला पिंड नाही. आपण खूप काही अनावश्यक खर्च शक्यतो करत नाही, पण जे काही स्वप्न असतात, आपल्या मनातल्या काही इच्छा असतात त्या तरी पूर्ण झाल्या पाहिजेत. सो त्या पूर्ण करण्यासाठी इन्कम वाढवायचा प्रयत्न करा, प्रचंड काम करा, प्रचंड मेहनत करा. एका वेळेला 2 ठिकाणी 3 ठिकाणी पण सोर्सेस मधनं इन्कम आलं पाहिजे. आणि तसं जर झालं ना तर कॉस्ट कटिंग हा ना नाईलाजाने करण्याची गोष्ट आहे थोडीशी. म्हणजे अगदीच आपले पैसे पुरत नाहीयेत म्हणून अगदी आवडत्या गोष्टी सुद्धा मग टाळायला लागतात. तसं करायची वेळच येऊ देऊ नये शक्यतो. शेवटी देवाचे आपल्यावरती आशीर्वाद असणं फार महत्वाचं आहे. त्यामुळे प्रत्येकाचं नशिबाचा एक मुद्दा आहेच त्याच्यामध्ये. कोण कुठे जन्माला आलाय, कोणाला कुठे जायचंय, किती मेहनतीला फळ मिळतं वगैरे वगैरे, त्या गोष्टी आहेतच नक्की. पण मेहनत करत राहणं हा एम असला पाहिजे. पैसे येतात, पैसे वाढतात, त्यामुळे इन्कम. त्याच्यासाठी मी तुला ना 1-2 गोष्टी सांगते, तुला जर चालणार असेल तर. जरूर जरूर. आता मी माझ्या कामामधनं ना नवीन जनरेशनला काय सांगायचा प्रयत्न असेल तर एक पहिला मुद्दा मी आता बोलले की उत्पन्न वाढवायचा प्रयत्न करा. जितनं शक्य असेल तेवढं काम करून तुम्ही येणारे पैसे वाढवायचा शक्यतो एम ठेवा. दुसरा त्यातला मुद्दा आहे की शक्यतो एकाच इन्कम सोर्स वरती अवलंबून राहू नका. म्हणजे त्याचबरोबर त्याच्या पुढची पायरी म्हणून प्रत्येक माणसाचं 2 ठिकाणून सोर्स ऑफ इन्कम असलं पाहिजे. कसं करायचं ज्याचा त्याने विचार करावा की कुठून ते निर्माण करायचं, पण त्याला पॅसिव्ह इन्कम निर्माण झालं पाहिजे, म्हणजे एक त्यातलं निदान. म्हणजे
तुम्ही प्रत्यक्ष त्या ठिकाणी जाऊन काम न करताही तुम्हाला इन्कम येत राहिलं पाहिजे, त्याला पॅसिव्ह इन्कम म्हणतात. हम्म, मग जसं की एखाद्यानी एक पुस्तक लिहिलंय समजा, हम्म, त्या पुस्तकावरची रॉयल्टी येत राहते आयुष्यभर. दॅट इज पॅसिव्ह इन्कम. त्याचं काम करून तो मोकळा झालाय. हम्म. आता पुस्तकं जी विकली जात आहेत त्याच्यावरती रॉयल्टीची पैसे येणार आहेत. किंवा एखाद्यानी काही बनवलेलं असतं, मशीन बनवलेलं असतं, त्याचं पेटंट्स असतात किंवा व्हॉट एव्हर, जे काही प्रत्येकाचं स्किल जसं आहे त्याप्रमाणे. अगदीच नाही तर एक वेगळी प्रॉपर्टी आहे, त्यातनं रेंट येत आहे, हो हे बरोबर. पण पॅसिव्ह इन्कमच आहे. हम्म, पण म्हणजे मी नोकरी करत असेल तर मी गेल्याशिवाय उत्पन्न येणार नाहीये त्यातनं. हम्म, पण हे जे पॅसिव्ह इन्कम असेल ना, ते मी तिथे रोजची जायची गरज नाहीये तरी ते येतंय. हम्म, हे असणं प्रत्येकाचं गरजेचं आहे. हा तिसरा मुद्दा आहे. अजून एक चौथा माझं असं म्हणणं आहे की रिटायरमेंटसाठी प्लॅनिंग नक्की करावं. हम्म, हं? म्हणजे रिटायरमेंटच्या अँगलनी फायनान्शियल प्लॅनिंग नक्की करायचं, कारण ते सुरुवातीपासून करायला लागतं, अगदी तरुण वयापासून करायला लागतं. पण प्रत्यक्षात रिटायर होऊन आराम करायचा असं कधी करू नका. रिटायरमेंट नंतर कामाचं स्वरूप बदला पाहिजे, हवं असेल तर. म्हणजे ह्या इतक्या वर्षांचा कामाचा जर कंटाळा आला असेल, वेगळं काम करा काहीतरी, पण काम करत राहा. हम्म. काम करत राहिला माणूस तर ऍक्टिव्ह राहतो, फायनान्शियली फायनान्शियल नाही, मेंटली उत्साहात राहतो जास्त, बरोबर. आणि वाढतं आयुष्य आहे आपोआपच. आणि इथे ना एक मला एक गोष्ट सांगायची म्हणजे इकिगाई म्हणून एक कॉन्सेप्ट आहे. तू ऐकलायस का मला माहिती नाही, जॅपनीज कॉन्सेप्ट आहे. हा, आणि खूपच छान आहे तो, की इकिगाई प्रत्येकाने ना आपापली इकिगाई शोधायला लागते. इकिगाई याचा अर्थ असा की 4 गोष्टी बघायच्या, म्हणजे ज्या 4 गोष्टी आपल्यासाठी महत्वाच्या ज्या असतात त्या, की पहिलं काय तर तुम्हाला काय करायला आवडतं. म्हणजे पर्टिक्युलरली ना हे रिटायरमेंटच्या नंतर हे फार गरजेचं आहे. हो. पहिलं काय तर तुम्हाला काय करायला आवडतं. दुसरा मुद्दा असा आहे की तुम्हाला काय चांगल्या तऱ्हेने करता येतं. आवडणं वेगळी गोष्ट असते आणि काय चांगलं करता येतं ही वेगळी गोष्ट असू शकते. तो दुसरा मुद्दा. तिसरा असा आहे की त्या कोणती अशी गोष्ट आहे की ज्याचा आपल्या समाजाला गरज आहे, ज्याची, म्हणजे तुम्ही अशी कोणती गोष्ट केली तर त्याचा समाजाला उपयोग होणार आहे. हा तिसरा मुद्दा. आणि चौथा मुद्दा असा आहे की काय केल्यामुळे तुम्हाला त्यातनं पैसे येणार आहेत. आता या 4ही गोष्टी जिथे एकत्र येतात, म्हणजे अशी सर्कल्स काढली मी तुला, त्याचा एक इमेज दाखवते. 4 गोष्टी जिथे एकत्र येतात, जो मधला भाग असतो त्याच्यामध्ये 4ही आहेत गोष्टी, की तुम्हाला ते आवडतं येईल करायला, तुम्ही ते चांगल्या तऱ्हेने करू शकताय, त्याची समाजाला गरज आहे, आणि त्यातनं तुम्हाला पैसे मिळतात. या 4ही गोष्टी जिथे असतात ती तुमची इकिगाई असते. अरे वा. आणि ती इकिगाई ज्याला मिळाली, प्रत्येकाने ना ती स्वतःच्या स्वतः शोधायला लागते. ती इकिगाई ज्याला सापडली त्याचं आयुष्य आनंदाने जातं पुढचं. हे 4ही मुद्दे ना खूप महत्वाचे आहेत. प्रत्येकाने आपली इकिगाई शोधत राहायचा प्रयत्न केला पाहिजे. प्रत्येकासाठी ती इकिगाई वेगळी असू शकते. हो, हे खूप छान आहे. म्हणजे कसं ना की जॉब किंवा बिझनेस किंवा जे काही आपलं इन्कम सोर्स असतो तो जरुरी नाहीये की तो आपल्या आवडीचा असो. फार कमी लोक असे असतात की जी तुमचं आवडतं त्याच क्षेत्रामध्ये काम करतात. बरोबर बरोबर. मिळवण्यासाठी म्हणून जो मिळेल तो जॉब किंवा फॅमिली चालवायचे त्यासाठी बरोबर. मग त्याच्यामध्ये ना त्यांची प्रोडक्टिव्हिटी तेवढी 100% असते. बरोबर. नाही जास्त काळ ते करू शकत नाही. कुठेतरी त्याचं एक फ्रस्ट्रेशन असतं की मला लाईफ मध्ये हे करायचं, बरोबर, मला हे करावं लागतंय. हा अगदी जो अगदी तुझा बरोबर. इकिगाईचा कॉन्सेप्ट आहे त्याच्यामध्ये म्हणजे तुमचं जॉब ही तुमची जरूरत आहे
ती तुम्हाला केलीच पाहिजे. तर तुम्ही बरोबर. करा. पण ही तुमची इकिगाई शोधा, की ज्या बरोबर. तुम्हाला जे हवंही ते तुम्ही करू शकता. त्याच्यामध्ये तुमचं एक्स्ट्रा इन्कम आहे. म्हणजे काय इन्कम कदाचित होऊ शकतं त्याच्यातनं. हा, कदाचित तुमचं ते इन्कम तुमच्या जॉबपेक्षाही वाढू शकतं किंवा बरोबर. नाही इन्कम पण आहेच ते. तर हे फारच सुंदर आहे की प्रत्येकाने आपापली इकेगाई शोधलीच पाहिजे आणि त्याची सुरुवात मला वाटतं खूप लवकर जितका कोणी करेल तितकं खूपच सुंदर. म्हणजे कधी कधी असं होतं ना शर्मिला, की तरुण वयात ना तू म्हणतेस तसं की फक्त कुटुंब चालवण्यासाठी किंवा उदरनिर्वाहासाठी आपल्याला नाईलाजाने गोष्टी कराव्या लागतात. कराव्या लागतात. पण बरोबर. जसजसे आपण आयुष्यात पुढे जातो ना तसतशी आपले इकिगाई शोधत एकीकडे शोधण्याचं काम चालू राहिलं पाहिजे. चालू. म्हणजे जेव्हा ही कंपल्सरी नोकरी करण्याचं वय जातं मागे किंवा जबाबदाऱ्या कमी होतात पुढे जाऊन आयुष्यात, तेव्हा निदान इकिगाई आपल्याला आपली मिळाली पाहिजे आणि पूर्ण वेळ त्याच्यासाठी देता आला पाहिजे. तर आयुष्य खूप जास्त आनंदी होणार. नक्की नक्की नक्की. म्हणजे आपण जे असं म्हणतो की प्रत्येक माणसाला काहीतरी हॉबीज असतात किंवा त्यांनी ते डेव्हलप केल्या पाहिजेत. तर या हॉबीज सोडू नयेत की बरोबर. अगदी बरोबर. त्याच पुढे जाऊन आपल्याला ऍक्च्युअली उपयोगी पडतात. कोणाला रिडिंग असतं, कोणाला स्विमिंग असतं, कोणाकडे टीचिंगची कला असते. पण ते ऍज अ प्रोफेशन आपण घेऊ शकत नाही कारण त्याच्यातून आपल्याला मिळणारं इन्कम खूप कमी असतं. बरोबर. तुमची ती हॉबी जर तुम्ही छोट्या मोठ्या लेवलला सतत ती मेंटेन करत चालू राहिली ठेवले. तर ती पुढे जाऊन तुमची इकेगाई नक्की बनू शकते असं मला वाटतं. असं दिसून आलंय शर्मिला की मार्केटमध्ये ना काही वेळेला अशा स्कीम्स येतात की ज्या सेबीची किंवा आरबीआयची किंवा IRDA परमिशन न घेता किंवा त्यांचे जे नियम असतात त्यातनं काहीतरी पळवाट काढून अशा स्कीम्स डायरेक्ट मार्केटमध्ये आणल्या जातात. साधारणतः त्याचं स्वरूप उदाहरणादाखल द्यायचं तर 2 वर्षात डबल, 6 महिन्यात डबल किंवा इतकं अट्रॅक्टिव्ह स्वरूप असतं किंवा त्याहून जास्त फास्ट पैसे मिळतील अशी एक निर्माण केली जाते समोरच्या माणसाच्या मनात. पण या सगळ्यांना ना पॉन्झी स्कीम्स म्हणतात. पॉन्झी स्कीम्स मध्ये मात्र असं दिसून आलंय की त्यांचं मार्केटिंग किंवा त्यांचा लोकांपर्यंत पोहोचण्याचा स्पीड हा खूप जास्त फास्ट असतो. म्हणजे नॉर्मल चांगल्या एस्टॅब्लिश्ड स्कीम्स आपण जर एखाद्याला सांगायला गेलो तर त्याच्यावरती विचार करायला तो माणूस जास्त वेळ घेतो. पण या जर पॉन्झी स्कीमचा सांगणारा माणूस पोचला त्याच्यापर्यंत तर तो कदाचित तात्काळ निर्णय घेतो. म्हणजे उत्स्फूर्त आणि फास्ट निर्णय घेऊन इन्व्हेस्ट पण करून झालेले असतात कधी कधी त्याच्यातले धोके न बघता. आणि मग कालांतराने असं झालेलं आहे की सेबीनी बंदी आणली त्याच्यावरती की आरबीआयने बंदी आणली. त्या स्कीम्स पूर्ण बंद होतात. त्यांच्या ऑफिसला लॉक लागतं. ती माणसं निघून जातात तिकडनं हे मार्केटिंग करणारी किंवा सांगणारी. आणि असं होतं की मूळ रक्कम जी इन्व्हेस्ट केलेली असते ती सुद्धा परत मिळत नाही किंवा त्याच्यासाठी कित्येक वर्ष थांबून राहायला लागतात. आता ह्या गोष्टींचा म्हणजे त्याच्यापासनं लांबच राहावं खरं. जेव्हा असं दिसून येतं की आरबीआयच्या नियमापेक्षा भरमसाठ इंटरेस्ट रेट जर देत असेल कोणी, ऑफर करत असेल तर त्याच्यावर आधी प्रश्नचिन्ह निर्माण झालं पाहिजे मनात की असा माणूस कुठून देतोय मुळात हे पैसे एवढे जास्त आणि का देतोय. तर हे सगळ्याचा अभ्यास करावा आणि जर सगळं व्यवस्थित असेल तर डोळसपणे त्याच्यामध्ये गुंतवणूक करावी. अदरवाईज जे प्रॉपर एस्टॅब्लिश्ड मार्ग आहेत त्याच्यामधनच इन्व्हेस्टमेंट करत राहावे. याच्यामध्ये माझ्या एक गोष्ट लक्षात आली की तू जे म्हणालीस की मार्केटिंग खूप फास्ट होतं तर त्याच्यामध्ये कसं आहे की एक अट्रॅक्शन आहे की तुमचे पैसे फटाफट डबल होतात, चारपट होतात वगैरे असे आपल्याला ते दिसतात. चिटफंड मध्ये वगैरे हा प्रकार आपल्याला खूप दिसतो. तर आधी पूर्वीच्या काळी आपल्याकडे अशा स्कीम्स असायच्या NSCच्या सर्टिफिकेट्स वगैरे की 5 वर्षांनी तुमचे पैसे डबल व्हायचे वगैरे. आता आपण त्या ट्रॅडिशनल स्कीम मध्ये जात नाही. पण आता जी आपण इन्व्हेस्टमेंट करतो स्पेसिफिकली म्युच्युअल फंड किंवा ह्यासारख्या इक्विटीमध्ये तर आपण नाही गेस करू शकणार. पण
ह्या स्कीम्स मधून आपल्याला असं काही अंदाज बांधता येऊ शकतो का, की आपण इतके इन्व्हेस्ट केल्यानंतर इतक्या काळानंतर आपले डबल होऊ शकतात, किंवा एक साधारण आपल्याला हो. अंदाजा येण्यासाठी काही करू शकतो? कसं आहे ना, की तू म्हणालीस तसं, की म्युच्युअल फंड आणि डायरेक्ट इक्विटी ह्याच्यामध्ये आपण फक्त अंदाज बांधतो, की किती रेटनी ग्रोथ मिळणार आहे. हम्म. पण ज्या इन्स्ट्रुमेंट्समध्ये ज्या ठिकाणी आपल्याला फिक्स्ड इंटरेस्ट मिळणार असतं, हम्म. त्या ठिकाणी मात्र आपण आपले पैसे किती वर्षांनी डबल होतील हम्म. हे कॅल्क्युलेट करण्याचं एक गणित आहे, आणि खूप सोपं आणि फास्ट गणित आहे. तोंडी हिशोब होण्यासाठी एक गणित आहे. तो असा आहे की त्याला रूल ऑफ 72 म्हणतात. रूल ऑफ 72 याचा अर्थ असा की समजा एखाद्या बँकेत फिक्स डिपॉझिट वरती 6% इंटरेस्ट दिलं जात आहे दरवर्षी. म्हणजे आपल्याला शाळेत जसं शिकवलंय द दर हम्म. साल दर शेकडा, हम्म. म्हणजे दरवर्षी किती % इंटरेस्ट मिळणार, तर ते जर 6% असेल कंपाऊंडिंग इंटरेस्ट, तर 72ला त्या 6नी भागायचं, ओके. आणि 72ला 6नी भागल्यावरती जे उत्तर येतं म्हणजे 12, 72, तर 12 हे जे उत्तर येतं त्या 12 वर्षांनी आज आपण केलेली इन्व्हेस्टमेंट डबल होणार आहे, ओके. असा त्याचा अर्थ. समजा एखादी स्कीम 8% देते इंटरेस्ट, तर 72ला 8नी भागायचं, म्हणजे 8×9=72, म्हणजे 9 उत्तर येतं. म्हणजे आपली इंटरेस्ट रेट जास्त असल्यामुळे कमी वर्षांमध्ये आपली अमाऊंट डबल होते, म्हणजे आपली अमाऊंट 9 वर्षात डबल होते. आता हा अगदी म्हणजे बँकेत गेल्या गेल्या किंवा समोर कोणी सांगितलं आपल्याला इंटरेस्ट रेट, तर तात्काळ हिशोब करण्याचा हा फॉर्म्युला आहे, रूल ऑफ 72. त्याच्याच बरोबर हा उलट्या तऱ्हेने पण वापरता येतो, की समजा आपल्याला एखाद्याने येऊन समोर सांगितलं की तुमचे 3 वर्षात डबल होणार आहेत. जसं मी मगाशी पॉन्झी स्कीमचं उदाहरण दिलं, तसं एखाद्याने सांगितलं तुमचे 3 वर्षामध्ये पैसे डबल होतील, तर 72ला 3नी भागायचं त्या टर्मनी, म्हणजे आपल्याला इंटरेस्ट रेट किती ऑफर करतात ते समजतं लगेच. 3 वर्षात डबल होणार असेल तर 72/3 म्हणजे 24, 24×3=72, 24% दरवर्षीचे इंटरेस्ट ऑफर करतोय तो. आता जर आरबीआय च्या रूल नुसार 6%चाच रूल असेल आणि हा माणूस समोरचा 24%नी तुम्हाला ऑफर करतोय, तर शंकेची पाल चुकचुकली पाहिजे मनात. नक्कीच. तर त्यामुळे हे तोंडी हिशोबासाठी एक सोपा फॉर्म्युला सांगितला हा. रूल ऑफ 72 खूप उपयुक्त फॉर्म्युला आहे. अतिशय म्हणजे एक किल्लीच म्हणण्यासारखं आहे. हो, एकदम छान, सोपा आणि हो. हाताशी राहील असा आहे. कॅल्क्युलेटरची पण गरज नाही. गरज नाहीये, बरोबर. कन्सल्टंट म्हणून इतर सगळ्यांना म्हणजे ह्या स्कीम हा थोडासा जसा वृक्ष विषय आहे फायनान्सचा, तर ह्या विषयामध्ये तू ज्या वेळेला आलीस त्यावेळेला तुला हे एक मेल डॉमिनेटेड फील्ड आहे, तर ह्या फील्डमध्ये तुला काय प्रॉब्लेम स्ट्रगल करावा लागला या फील्ड मधला, त्या दृष्टीने म्हणते मी ऍज अ वुमन म्हणून. आणि आज 25 वर्षाच्या कारकिर्दीनंतर तुला याच्यामध्ये काय फरक दिसतो, की एखाद्या नवीन स्त्रीनी जर याच्यामध्ये किंवा मुलींनी याच्यामध्ये येण्याचं ठरवलं, तर तिला काय काय चॅलेंजेस फेस करायला लागतील किंवा तिने कशी तयारी करावी? एक करिअर गायडन्स टाईप तू काय सांगू शकशील? आता याच्यामध्ये ना तुझ्या प्रश्नांमध्ये 2 भाग आहेत, तर मी उत्तर पण तशीच देते. एक तर मी सुरू केलं काम त्यावेळेला कसा, म्हणजे तो अनुभव कसा आहे, आणि पुढच्या तरुण मुलींनी आता केलं तर काय त्यांना बरोबर. आणखी म्हणजे प्रॉस्पेक्ट्स असू शकतात. तर मी जेव्हा सुरू केलं ना, 24 वर्ष झाली मी आता या फील्डमध्ये आहे किंवा ह्याच्यात काम करते. 24 वर्षापूर्वी परिस्थिती अशी होती की माझ्या ओव्हरऑल सगळ्या क्लायंट्समध्ये फक्त 4 ते 5% कदाचित स्त्रिया होत्या ज्या स्वतः निर्णय घेत होते. साधारणतः दिसत असं होतं दृश्य की नवरा बायको दोघंही नोकरी करणारे होते, तेव्हा सुद्धा इन्कम आणत होते, पूर्ण बिझी होते, चांगल्या उत्तम पोस्टवर होते दोघंही,
पण इन्व्हेस्टमेंटचा निर्णय घ्यायचं काम मात्र त्यातला नवराच करत होता फक्त. आणि ह्याचं फक्त कारण नवऱ्याने ते मागून घेतलं होतं असं नाहीये. ते बायकोनी त्याच्यावरती देऊन टाकलेलं होतं काम. राईट. कारण मुळात हा सब्जेक्ट ड्राय आहे खूप. म्हणजे ह्या कॅल्क्युलेशन्स आणि नंबर्स आणि सगळे महत्वाचे आपल्या भविष्यासाठी घेण्याचे निर्णय, त्याची जबाबदारी, या सगळ्यात नको असल्यासारखं की मी पैसे आणते पण इन्व्हेस्टमेंटचं नवराच बघतो. हे एक सोयीचं थोडंसं स्वतःला केलेलं होतं. पण तेव्हा सुद्धा असं मला वाटायचं की नवरा इन्व्हेस्टमेंट करतोय, बरोबर आहे, मान्य आहे. पण बायकोला निदान माहिती पाहिजे, ती निर्णयापर्यंत येण्याची प्रोसेस माहिती पाहिजे. त्यामुळे मी तेव्हा सुद्धा असा आग्रह धरत होते की जर बायकोच्या नावची इन्व्हेस्टमेंट तुम्हाला करायची तर तिने समोर हजर राहावं निदान. हळूहळू त्याच्यामध्ये आपण जसे ऐकतो किंवा त्याच्याबद्दल वाचतो, त्याचा अभ्यास करतो, तशी ती गोष्ट आवडायला लागते. पण हे अर्थात झालं 24 वर्षापूर्वीची परिस्थिती. हळूहळू आताची अशी परिस्थिती आहे की माझ्या क्लायंट्समध्ये 50-50चं गणित झालेलं आहे. 50% फिमेल, 50% मेल्स, आणि दोघंही आपापल्या फायनान्सची किंवा आपापल्या पैशाची जबाबदारी आणि इन्व्हेस्टमेंट स्वतः करतात. खूपच पुढे आलेला काळ आहे आणि मला अतिशय आनंद होतो. नाहीतर मी तेव्हा असं मला ओढून आणायला लागायचं की तुम्ही ऐका, मी बोलते ते फक्त ऐका, तुम्ही त्याच्यावर काही नाही बोललात तरी चालेल पण समोर हजर राहा निदान. हळूहळू परिस्थिती बदलली. आता हे खूप छान आहे सध्याचं दृश्य. अजूनही असं वाटतं की एकमेकांना माहिती पाहिजे घरात. म्हणजे कुठे आपण इन्व्हेस्ट केलं याची माहिती नक्की असली पाहिजे, पण ती माहिती असावी. निर्णय ज्याचा त्यानेच घेतलेला असावा. तो जास्त आपण त्याच्यामध्ये ना आत्मीयता येते मग, की आपण ठरवलंय, आपण याच्यात इन्व्हेस्ट करतोय, मग आपल्या कष्टाचे पैसे आपण ह्या इन्स्ट्रुमेंटमध्ये का इन्व्हेस्ट करतोय, या सगळ्या गोष्टी माहिती असल्या तर त्याचा फायदा पुढे जाऊन जास्त होतो. आता ह्याच याच्यातला आणखी एक मुद्दा असा की मी ऍज अ करिअर जेव्हा हे निवडलं, तर तेव्हा करिअर करायचंय किंवा हा काही डोक्यात प्रकारच नव्हता. शब्द पण आम्हाला कदाचित माझ्या डोक्यात आला नसेल त्यावेळेला. पण हे काम करायचंय, घरासाठी पैसे आणायचे, नोकरी सोडू शकले इतपत मी याच्यात जम बसवला, याच आनंदात मी हे काम चालू केलं. पण सुरुवात जेव्हा या कामाची केली LICच्या एजन्सीपासनं, माझं शिक्षण होतं मास्टर्स आणि मी करत होते LICची एजन्सी. सुरुवातीला मला हे काम अजिबात आवडत नव्हतं. म्हणजे असं वाटायचं की म्हणजे माझं सायन्स मधलं शिक्षण आहे आणि मी हे काम करते तर ते मॅचच होत नाहीये कुठेतरी. तर मी हे नाईलाज म्हणून करायला लागतंय किंवा ह्या टाईपचं एक कुठेतरी मनात येत होतं की लोकच म्हणजे लोकांशी बोलायचं, नाही म्हणणार मग ते. मग नाही म्हटलं की मला अगदी वाईट वाटायचं की अरे मी एवढं सांगते तळमळीने आणि नाही म्हणतायत सरळ तोंडावरती. हळूहळू त्याच्यामध्ये एक असा पडदा उभा राहिला आपोआप, की ते मला नाही म्हणत नाहीये, ते त्या आत्ता घ्यायचं नाही असं म्हणतायत. माझ्या सांगण्याला नाही म्हणत नाहीये. तर ती आत्ता त्यांना शक्य नाही अशा गोष्टींनी नाही म्हणतायत. काही वेळाने म्हणजे मी निघताना त्यावेळेला त्यांना असं सांगून निघायचं की ठीक आहे आत्ता नाहीये ना, जेव्हा तुम्हाला घ्यायचं असेल ना तेव्हा मला कॉल करा. आणि ही इथपर्यंत मी जेव्हा आले स्वतः, त्याच्यानंतरचा काळ छान होता मग. म्हणजे मग मला मनाला दुःख होणं हे जरा कमी झालं किंवा स्वतःला बोल लावणं किंवा अरे माझ्यात काहीतरी चुकतंय माझ्या बोलण्यात किंवा अशा टाईपचं जे वाईट वाटायचं ना ते सगळं कमी झालं. आणि त्याच्यानंतर मला हळूहळू आताची परिस्थिती अशी आहे की अत्यंत आवडतं मला हे काम. तर मी आत्ताही हेच सांगते की माझं पॅशन सुद्धा आणि प्रोफेशन सुद्धा, माझं काम हेच आहे. इतक्या आनंदाने करते मी. 24 तास सुद्धा कोणी सांगितलं की ऑफिसमध्ये मीटिंग्स करायच्या तर मी करू शकतो. इतकं आवडतं. म्हणजे मला माझ्या बाबांनी सांगितलं होतं की आयदर यू हॅव टू डू व्हॉट यू लाईक ऑर यू हॅव टू लाईक व्हॉट यू डू. त्यामुळे जे काम करत गेले ते खरोखर जेन्युइनली आवडत गेलं मग नंतर. आणि पुढच्या जनरेशनसाठी तू जसं म्हणालीस ना की ह्याच्यामध्ये करिअर करू इच्छिणाऱ्या लोकांसाठी मी हे नक्की सांगेन, विशेषतः मुलींसाठी, की हे फील्ड अतिशय चांगलं आहे. म्हणजे सुरुवातीला जेव्हा मी
माझ्या घरात लक्ष जास्त द्यायला पाहिजे आणि इन्कम पण यायला पाहिजे, म्हणून या अँगलने हे सुरू केलं काम. त्यावेळेला परिस्थिती अशी होती की मी फक्त 6 तास या कामासाठी देत होते. म्हणजे 24 तासातले 6 तास फक्त मी हे काम करत होते. बाकी वेळ जागेपणीचा सगळा वेळ घरासाठी वापरत होते माझ्या. आणि तरी सुद्धा त्याच्यातनं पुढे पुढे जाऊन घर आणि हे बॅलन्स होत राहिलं व्यवस्थित. आणि आता आपोआप अर्थात घरातलं लक्ष कमी होऊन जशी पुढे पुढे आले संसारात, तशी घरातलं लक्ष कमी होऊन ऑफिसचं काम वाढलं डेफिनेटली. पण ह्या बॅलन्सिंगच्या दृष्टीने आणि इन्कमच्या दृष्टीने, आणि शिवाय जसं डॉक्टर लोकांचं काम हे नोबल प्रोफेशन मानलं जातं, म्हणजे समाजोपयोगी किंवा काहीतरी आपण समाजाला चांगलं देतोय या भावनेतनं केलेलं काम असतं. तसं आम्ही आमचं काम मानतो की समोरच्या माणसाचे पैसे जर वाढले तर आम्हाला आनंद होतो त्याचा. म्हणजे माझे मिळणारे पैसे तर येणारच आहेत मला त्याच्या मधून, जे काय कमिशनच्या स्वरूपात असतात किंवा जसे प्रत्येक गोष्टीचं आहे येणं, ते येणारच आहेत. पण माझे हे एकमेव मला वाटतं प्रोफेशन असं असावं माझं की समोरच्याचे पैसे मिळाले की आनंद होतो, समोरच्याचे पैसे वाढले की. बरोबर आहे. म्हणजे अगदी छान प्रोफेशन आहे, खूप स्कोप आहे याच्यामध्ये, खूप म्हणजे स्काय इज द लिमिट असं म्हटलं जातं याच्यात आमच्या या कामात, की जेवढं तुम्ही काम कराल तेवढं करू शकता, त्याला काही लिमिट नाही, कितीही वाढवू शकता. त्यामुळे इन्कम वाईज, क्लायंट वाईज किंवा वेळेवाईज तुमच्या कितीही काम करता येतं. त्याच्यामध्ये तुम्ही नोकरीमध्ये जनरली कसं असतं की 8 तासाची नोकरी केली, तुम्हाला सर्टन पगार मिळणार असतो. त्याच्यामध्ये तुम्ही अगदी 12 तास दिलेत रोजचे तरी तुम्हाला तोच पगार मिळणार असतो. तसंही व्यवसायात होत नाही. तुम्ही जेवढं काम करता त्याच्या प्रपोर्शनेटली तुमचे पैसे येत राहतात. त्यामुळे नवीन मुलींसाठी खूप छान आहे. पूर्वी जेव्हा 24 वर्षापूर्वी मी हे काम सुरू केलं, तेव्हा मी आता म्हटलं तसं की म्हणजे पुरुषांनी निर्णय घेण्याची पद्धत होती या बाबतीत. त्यामुळे माझं काम हे सगळ्या त्या घरात पुरुषांशी जाऊन बोलणं हे काम होतं. मग तिथे कधी कधी एक स्त्री म्हणून ना थोडं लिमिटेशन यायचं त्यावेळेला. म्हणजे समजा ऑफिस मधनं यायला त्या घरातल्या माणसाला, त्या पुरुषाला समजा 8 वाजत असतील आणि त्यांनी मला सांगितलं की नाही मला 9:30-10 फक्त वेळ आहे रात्री, तर मला घरातनं त्यांच्या घरी जाणं रात्री हे मला त्यावेळेला प्रशस्त वाटत नसे. त्यामुळे मी काय त्यातल्या त्यात मध्यमार्ग काढला होता की ठीक आहे, तुम्हाला दिवसभर तुम्ही ऑफिसमध्ये असता, जिथे तुमचं ऑफिस आहे तिथे मी येऊन भेटते. म्हणजे भले वेळेनुसार मला ते दिवसा जाणं जास्त योग्य वाटत होतं, मला त्याच्यातनं कष्ट जास्त पडत होते कदाचित लांब ट्रॅव्हल करायला लागल्यामुळे, पण तरी सुद्धा मीटिंग चालू राहिल्या माझ्या या सगळ्या चौकटीत बसून गोष्टी. पण ह्या 1-2 मुद्दे जर सोडले ना तर त्याच्यामध्ये निगेटिव्ह सांगण्यासारखं ऍज काहीच नाही. आणि सगळे लोक मला चांगलेच भेटले आतापर्यंत. इतके हजारांनी, म्हणजे काही हजार क्लायंट्स आहेत माझे या सगळ्यातले मिळून म्हणते मी ओव्हरऑल. पण फिल्म इंडस्ट्रीतले लोक आहेत क्लायंट, पण अतिशय चांगला अनुभव आलेला आहे प्रत्येकाकडनं. त्यामुळे अगदी ह्याच्यामध्ये जरूर यावं, जितकं करता येईल तसं करण्यासारखं आहे. म्हणजे काम म्हणजे मी तर खूप प्रचंड प्रेमात आहे माझ्या या प्रोफेशनच्या. मला असं वाटतं की तुझे मगाशी बोललीस की डॉक्टरला जसं एक नोबल वर्क आपण बोलतो, तसंच हा फायनान्स कन्सल्टंट म्हणजे हा लोकांसाठी एक प्रकारचा डॉक्टरच असतो. कारण तो त्यामुळे तुला तो एक वेगळा रिस्पेक्ट मिळतो की ही व्यक्ती माझे पैसे वाढवून देणार आहे. बरोबर, आम्ही वेल्थ डॉक्टर असू शकतो. वेगळा रिस्पेक्ट तुम्हाला मिळतो ह्या कामातून. आता मला सांग की बिझनेस करावा, आता असं जसं तू मगाशी एक्झाम्पल सांगितलंस की बिझनेस करणं हे कधीही चांगलं की तुमचं इन्कम तुम्हाला वाढवण्याचे लिमिट्स राहत नाही. आणि आजकाल खूप स्त्रियांनाही बिझनेस करायचा असतो, कारण घर आणि संसार सांभाळून काही गोष्टी करता येतील त्या त्यांना हव्याच असतात. कन्सल्टंट म्हणून करताना
काय क्रायटेरिया त्यांनी लावला पाहिजे की कसं आहे माहितीये का शर्मिला, की ही जी वेगवेगळी इन्स्ट्रुमेंट्स आहेत, म्हणजे इन्शुरन्स आहे किंवा म्युच्युअल फंड्स आहेत किंवा मेडिक्लेम सारख्या पॉलिसीज आहेत, या सगळ्या गोष्टींच्या वेगवेगळ्या परीक्षा असतात. परीक्षा देऊन सर्टिफिकेशन ते केलं कम्प्लीट, तरच त्या क्षेत्रात काम करू शकतो. जसं लाईफ इन्शुरन्सचा लायसन्स घ्यायला लागतो आणि त्यासाठी ट्रेनिंग असतं, परीक्षा असते. ती परीक्षा जर पास झालं तर कोणत्या तरी इन्शुरन्स कंपनीशी आपण एनरोल करता येतं आपल्याला आणि त्यांचं काम सुरू करता येतं. ओके किंवा तशीच गोष्ट जनरल इन्शुरन्सची असते. जनरल इन्शुरन्सच्या अंडर मेडिक्लेम जसं येतं तसं मोठमोठ्या फॅक्टरीजचा इन्शुरन्स असतो किंवा गोडाऊन्सचा इन्शुरन्स असतो, बिल्डिंगचा इन्शुरन्स असतो. म्हणजे नॉन लाईफ ज्या ज्या गोष्टी आहेत त्या सगळ्याचा इन्शुरन्स हा जनरल इन्शुरन्सच्या अंडर येतो. त्याची परीक्षा, त्याचा लायसन्स हा वेगळा असतो, त्याचं ट्रेनिंग वेगळं असतं, त्याच्या परीक्षा वेगळ्या असतात. पण ते जर लायसन्स असेल हातात तरच मुळात हे काम करता येतं. तीच गोष्ट म्युच्युअल फंड्सची आहे. एम्फी तर्फे, म्हणजे ती जी असोसिएशन आहे म्युच्युअल फंडची, त्यांच्यातर्फे परीक्षा घेतल्या जातात. आपल्याला त्यांच्या तिथे रजिस्टर करायला लागतं, तो नंबर घ्यायला, तो लायसन्स नंबर असतो तो. हे सगळं जर केलं तरच म्युच्युअल फंड मध्ये आपण डिस्ट्रीब्युटर म्हणून काम करू शकतो किंवा ऍडवायझर म्हणून काम करू शकतो. तर ह्या सगळ्या परीक्षा देणं हे अत्यंत गरजेचं असतं. आणि त्याच्या शिवाय एक अत्यंत महत्वाची गोष्ट अशी, ती म्हणजे सततचा अभ्यास पण गरजेचा असतो. सध्या मार्केटमध्ये काय चालू आहे किंवा काय परफॉर्मन्स कोणत्या गोष्टीचा कसा आहे, गव्हर्नमेंटचे रूल्स काय बदलले. आता मध्यंतरी 1-2 वर्षापूर्वी गव्हर्नमेंटनी बजेटमध्ये म्युच्युअल फंड्सचे प्रॉफिट टॅक्सेबल केलं. तर हे उदाहरण झालं. तर ह्या टाईपच्या गोष्टी ह्या माहिती पाहिजेत. या परीक्षा जेव्हा दिली तेव्हा ह्या म्युच्युअल फंड नॉन टॅक्सेबल होतं प्रॉफिट, गेल्या 2 वर्षापासून टॅक्सेबल झालंय. तर ह्या गोष्टी माहिती हव्यात. त्यासाठी सतत तुम्ही अपडेट राहणं हे खूप गरजेचं असतं. आणि शिवाय अनुभव हा तर मोठा गुरु असतो. जेवढ्या जास्त लोकांना तुम्ही भेटता तेवढ्या अनुभवात भर पडत जाते. कारण तसं बघायला गेलं तर ही 3-4 वेगळी इन्स्ट्रुमेंट्स आहेत. LIC, जनरल इन्शुरन्स आणि म्युच्युअल फंड. म्हणजे साधारणपणे करिअर स्टार्ट करताना कोणीतरी एकापासून स्टार्ट करतं आणि मग दुसऱ्या त्याच्यात ऍडिशन बरोबर होत जाते. ह्याच्यामध्ये फक्त तुम्हाला सतत अलर्ट राहायला पाहिजे, शिकत राहायला. बरोबर इतर कोणत्याही करिअरमध्ये जसं ग्रोथ मिळवण्यासाठी तुम्हाला सतत शिकत राहावं लागतं, तसं जर शिकण्याची तुमची तयारी असेल तर या फील्डमध्ये खूप जास्त स्कोप आहे. बरोबर. तू आता म्हणालीस ना तसे सरळ सरळ 2 भाग आहेत त्याच्यामध्ये. इन्शुरन्स हा एक भाग झाला, एक डिव्हिजन झाली आणि इन्व्हेस्टमेंट ही दुसरी डिव्हिजन झाली. इन्शुरन्स हे इन्शुरन्स असतो, म्हणजे रिस्क अनालिसिस किंवा रिस्क कव्हर करण्याचा भाग असतो. आणि इन्व्हेस्टमेंट म्हणजे पैसे वाढवण्याचा भाग असतो. इन्व्हेस्टमेंट मध्ये एफडीज येतात, बॉन्ड्स येतात, म्युच्युअल फंड्स, इक्विटी, हे सगळे प्रकार येतात. आणि इन्शुरन्स हे वेगळे. दोन्हीची कामं पूर्णपणे भिन्न, त्याच्या मागचे हेतू वेगळे. अगदी योग्य बोललीस तू, की 2 वेगवेगळ्या तऱ्हेची कामं आहेत. बरोबर. म्हणजे मला सांग आता की तुला लोकांना म्हणजे जाता जाता सजेस्ट काय करावं असं वाटतं किंवा काय गाईडलाईन्स द्याव्याशा वाटतात का, टिप्स द्याव्याशा वाटतात का? कसं माहितीये का, आता 24 वर्षात काही म्हणजे सुरुवातीचा स्ट्रगल थोडा मागे पडलाय. स्ट्रगल हा सतत चालूच असतो, पण कमी झालाय थोडा, असं म्हणूया. इतकी वर्ष त्याच्यातला अनुभव घेतल्यानंतर मग काही ठिकाणी बक्षिसं किंवा काही अवॉर्ड्स, काही अचिव्हमेंट्स ह्या आपल्या याच्यात येत जातात, म्हणजे आपल्याकडे जमत जातात. मग त्याचा आनंद जास्त होत जातो. मग स्ट्रगल केलेलं किंवा मनस्ताप झालेला, अपमान झालेले काही प्रसंग, ह्या सगळ्या गोष्टीचा थोडा विसर पडतो किंवा त्याची तीव्रता कमी व्हायला लागते जसे पुढे येतो तसं. सुरुवातीचा काळ सगळ्या क्षेत्रामध्ये कठीणच असतो.
तो कोणत्याही व्यवसायासाठी कठीणच असतो. पहिली 3 वर्ष असं म्हटलं जातं. पण मला असं वाटतं की एक स्त्री म्हणून, एक म्हणजे स्वतःचा स्वतंत्र व्यवसाय करणारी म्हणून, एक असं मला नवीन जनरेशन किंवा कोणत्याही सगळ्या समस्त स्त्री वर्गाला मला असं सांगावंसं वाटतं की मुळात घरातनं बाहेर पडून काहीतरी करावं. पहिलं मागे एका कोणत्या तरी एका यशस्वी उद्योजिकेला कोणीतरी इंटरव्ह्यू मध्ये हा प्रश्न विचारला होता की आयुष्याच्या वेगवेगळ्या ज्या स्टेप्स घेतल्यात तुम्ही यशस्वी होण्यासाठी, त्यातली सगळ्यात कठीण स्टेप कोणती वाटली? अगदी लहान वयापासून ते यशस्वी उद्योजिकेचा अवॉर्ड मिळेपर्यंत असं म्हणूया. तर तिने उत्तर फार सुंदर दिलं होतं. तिने त्या इंटरव्ह्यू मध्ये म्हटलं होतं की घराचा उंबरठा ओलांडणं ही स्टेप सगळ्यात कठीण वाटली. त्यामुळे आपण घर सांभाळत असतो, घराची पूर्ण काळजी घेत असतो, बरोबर आहे. पण जेव्हा आपल्याला असं वाटतं की आपण बाहेर जाऊन काहीतरी काम करावं, त्यावेळेला घराचा उंबरठा ओलांडणं हे शब्दशः घ्यायचा नाही, तर त्याच्यातला मतितार्थ जो आहे ना, की घराच्या जबाबदाऱ्यांमधनं बाहेर स्वतःसाठी वेळ काढणं, इतर काहीतरी करण्यासाठी, तो सगळ्यात कठीण असतो. त्यामुळे तो फार महत्वाचा. पण ते केल्यानंतर म्हणजे एकदा घराचा उंबरठा थोड्या वेळासाठी ओलांडला तर पुढे मोठं क्षितिज आपल्याला ओपन असतं भरारी घ्यायला. परत ते झाल्यानंतर घरी परत यायचंच आहे संध्याकाळी. पण जो काही तो मधला वेळ मिळतो ना, आपण भरारी घेतो, आपल्याबरोबर इतर आपल्या पुढच्या जनरेशनला पण ते दाखवतो की किती बाहेर जग सुंदर आहे बघा, किंवा काय काय करता येईल ते बघा. या गोष्टी आपोआपच आपण पुढच्या जनरेशनला देऊ शकतो. ती स्वप्न म्हणा, ती मेहनत करण्याची तयारी म्हणा. निदान मला वाटतं की ह्या गोष्टी एखादा पहिल्या जनरेशनला जो व्यवसाय करणारा असतो ना, त्याला जास्त स्ट्रगल असतो. कारण तो शून्यापासून कुठेपर्यंत तरी पोहोचलेला असतो. पण सेकंड जनरेशन जेव्हा तोच व्यवसाय सांभाळायला लागते, आता उदाहरण द्यायचं की समजा माझ्याकडे 500 क्लायंट्स आहेत, तर 100पासून 500 पर्यंत मी आणून ठेवलंय. पण उद्या जर माझी मुलगी म्हणाली की मी हा व्यवसायात येईन, तर तिला 500च्या पुढे सुरुवात करायची. बरोबर. त्यामुळे आपण आपल्या मुलांसाठी जसं आपले सोनं नाणं ठेवतो, आपल्या नंतर सोनं नाणं ठेवतो किंवा इस्टेट बनवतो मुलांना ठेवण्यासाठी नंतर, आपल्या नंतर, तर या इस्टेट प्लॅनिंगचा ना हा पण एक भाग असू शकतो की स्वतःचा व्यवसाय, की नवीन नोकरी शोधण्यापासनं आणि त्यांचा जो स्ट्रगल स्वतंत्र करणार आहे त्याच्या ऐवजी जर हाच व्यवसाय त्याने सांभाळला, तर कदाचित आहे तिथून पुढे न्यायचा असतो त्यांना. एक ठराविक इन्कम पासून पुढे जायचं असतं. त्यामुळे ह्या गोष्टींचा इस्टेट प्लॅनिंग मध्ये सुद्धा जरूर वापर केला जाऊ शकतो या बिझनेसचा अशा. त्यामुळे तरी ह्या प्रकारच्या बिझनेसमध्ये यावं जास्तीत जास्त महिलांनी विशेषतः. पुरुष आहेत खूप याच्यामध्ये, महिला कमी आहेत अजूनही. त्यामुळे त्यांनी नक्की यावं. घर सांभाळून करण्यासारखा व्यवसाय हा. मी जसं म्हटलं की इस्टेट प्लॅनिंगच्या दृष्टीने ह्या व्यवसायात येऊ शकतात महिला. तर मला असं वाटतं किंवा मगाशी एक उल्लेख केला की घराचा उंबरठा ओलांडणं खूप कठीण असतं. पण हे सगळं इच्छा होण्याकरता ना, म्हणजे मुळात आपण काहीतरी करावं ही इच्छा सगळ्यांच्या मनात असते. फक्त ती सुरुवात कुठून करायची कळत नसतं, की पहिलं पाऊल कसं पुढे टाकायचं याचं. आपण आता बोलतोय की ह्याला खूप करिअर आहे, स्कोप आहे, स्काय इज लिमिट वगैरे. तर हा ग्रोथ म्हणजे कसा आपल्याला मेजर करता येईल? समजा इन्शुरन्स मध्ये आपण काम करत असू, तर प्रत्येक इन्शुरन्स कंपनी त्या व्यक्तीच्या म्हणजे त्या ऍडवायझरच्या, त्या कन्सल्टंटच्या बिझनेसनुसार पुढची हायरार्की, म्हणजे जसं नोकरीमध्ये प्रमोशन असतं तशा पुढच्या लेव्हल्सना बेनिफिट्स देत राहते. पण त्याहीपेक्षा महत्वाचं मला अजून एक गोष्ट सांगायची जी फारशी कोणाला माहिती नाहीये किंवा माहिती नसते अदर दॅन इन्शुरन्स प्रोफेशनल्स. अमेरिकेमध्ये एक असोसिएशन आहे, ती म्हणजे MDRT, म्हणजे $1 मिलियन राऊंड टेबल.
ओके. ही असोसिएशन म्हणजे वर्ल्ड वाईड इन्शुरन्स प्रोफेशनल्स जे आहेत त्या लोकांसाठी दरवर्षी त्या देशाच्या करन्सीनुसार किंवा त्या देशाच्या इकॉनॉमीनुसार एक फिगर देते, म्हणजे टार्गेट देते की ह्या टार्गेटच्या वर जर बिझनेस फिगर्स गेल्या तर त्यांना त्या MDRT ह्या असोसिएशनची त्या वर्षाची मेंबरशिप मिळते. ते US ला जनरली त्यांच्या कॉन्फरन्सेस पण असतात, ते US किंवा कॅनडाला होतात गेले कित्येक वर्ष. हे एक मी तुम्हाला उदाहरणादाखल सांगितलं की त्या MDRTच्या ज्या फिगर्स असतात त्या क्रॉस झाल्यानंतर तुम्हाला ती कॉन्फरन्स तिकडची अटेंड करता येते, त्यांची काही ट्रेनिंग्स असतात ती अटेंड करता येतात. हे MDRT हा एक ना ड्रीम असतं किंवा एक टार्गेट असतं की आपल्याला कधीतरी ते मिळवायचंय किंवा तिथे जायचंय. तर ह्या तऱ्हेच्या गोष्टी ना बाहेर इतर लोकांना समजत नाही, पण ह्या फील्डमध्ये जर आले, काम करायला लागले, तर मी म्हटलं तसं स्काय इज द लिमिट. मग MDRT असतं, COT, TOT त्याच्याही वरच्या लेवल्स असतात. तुमची ग्रोथ तर सॉलिड होऊ शकते, म्हणजे पैसे येण्याच्या दृष्टीने. शिवाय हे इतर म्हणजे जो काय मान मिळतो, सन्मान मिळतो, जायला मिळतं तिकडे त्या कॉन्फरन्स अटेंड करण्यात, ते पण खूप छान एन्जॉय करण्यासारखं असतं. हा, बरोबर आहे. प्रत्येक गोष्टीसाठी काहीतरी एक मोटिवेशन किंवा काहीतरी आपल्याला बरोबर. टार्गेट हवं असतं. तर साधारणपणे फायनान्स कन्सल्टंट म्हणजे नुसतं एक एजंट असं नाहीये, तर बरोबर. एक फुल फ्लेज करिअर आहे ते. तर त्यासाठी मी एका ठिकाणी गोष्ट वाचलेली आहे, म्हणजे मूळची गोष्ट आहे ती अकबर बिरबलाची गोष्ट आहे. अकबर बिरबलाची गोष्ट आहे मूळ. 18वा उंट या नावाने एक माणूस, म्हणजे त्या शहरातला एक व्यापारी अगदी मृत्यूशय्येवरती असतो. तो त्याच्या 3 मुलांना जवळ बोलवतो आणि सांगतो की माझ्याकडे जे आहे ते तुमच्या तिघांचं आहे, तर माझ्याकडे जे काही उंट आहेत, तो व्यापारी असं सांगतो त्या मुलांना की माझ्याकडे जेवढे उंट आहेत त्यातले 1/3 माझ्या मोठ्या मुलांनी घ्यावेत, उरलेल्या उंटांपैकी अर्धे दुसऱ्या मुलांनी घ्यावेत आणि उरलेले 5 उंट तिसऱ्या मुलांनी घ्यावेत, ही माझी इच्छा आहे, असं म्हणतो तो आणि मरतो. त्याच्या पुढचे प्रश्न विचारण्यासाठी त्या मुलांना वेळ मिळत नाही. आता जेव्हा ऍक्च्युअल वाटणीची वेळ येते काही दिवसांनी, तेव्हा त्यांच्या असं लक्षात येतं की त्या व्यापाराकडे 17 उंट असतात. आता त्या 17 उंटांची 1/3 1/2 ही वाटणी होणं अशक्य असतं. म्हणजे उंट कापला तरच फक्त ते शक्य असतं, जे त्यांना करायचं नसतं. त्यामुळे ते सगळे मुलं तिघही उठतात आणि बिरबलाकडे जातात. बिरबल सगळी गोष्ट ऐकून घेतो, त्यांची काय प्रॉब्लेम आहे ते ऐकून घेतो आणि तो म्हणतो ठीक आहे, मी येतो संध्याकाळी आज तुमच्या घरी, आपण ती वाटणी पूर्ण करू. तर तो येताना त्याचा स्वतःचा एक उंट घेऊन येतो. मग तिकडे 18 उंट होतात त्यावेळेला, त्यातले 1/3 म्हणजे 1/3 म्हणजे 6 उंट 18 पैकी मोठ्या मुलाला मिळतात, उरतात 12 उंट दुसऱ्या मुलाला मिळतात, म्हणजे त्यालाही 6 मिळतात 12तले. उरलेले 5 उंट तिसऱ्या मुलाला मिळतात, 17 उंट होतात वाटणी करून. एक जो त्याचा उंट राहिलेला असतो तो घेऊन बिरबल निघून जातो. तर ही गोष्ट अतिशय सुंदर गोष्ट आहे, पण त्याच्यामध्ये मेघना पेठेने इतकं छान त्याचा अर्थ लावलेला आहे की हा 18वा उंट ऍक्च्युअली त्या हिशोबात कुठेच आला नाही, पण तो जर नसता तर हा हिशोब पूर्ण झाला नसता. म्हणजे तो कशातही नसून त्यांनी कॅटॅलिस्टची भूमिका घेतली तिथे, फक्त ती प्रोसेस कंप्लीट करण्याची. तसा 18वा उंट म्हणजे आपल्या आतमध्ये, आपल्या अंतर्मनात आपला एक कुठचा तरी कॅटॅलिस्ट असतो, जो आपल्याला किंवा मोटिवेटिंग फॅक्टर असतो, जो आपल्याला कोणती तरी गोष्ट करण्याकरता ढकलत असतो पुढे. तर तो शोधणं खूप महत्वाचं असतं प्रत्येकासाठी. कोणासाठी पैसे मिळवणं स्वतः हा तो मोटिवेटिंग फॅक्टर असू शकतो. कोणाला तरी स्वतः काहीतरी म्हणजे सेल्फ रिस्पेक्ट, स्वतःची अस्मिता, या सगळ्या गोष्टी मिळवणं हा मोटिवेटिंग फॅक्टर असू शकतो. कोणासाठी मुलांसाठी पुढे जाऊन इस्टेट प्लॅनिंग किंवा इस्टेट ठेवणं, मी आता मगाशी उल्लेख केला, तो मोटिवेटिंग फॅक्टर असू शकतो.
काहीतरी उद्देश वेगवेगळा असू शकतो, पण काम करत राहतो आपण त्यामुळे. तर हा 18वा उंट प्रत्येकीने आपापला आतला शोधायचा असतो थोडक्यात. मला वाटतं हा मेसेज इतका प्रभावी आणि मस्त सांगितला असतो आणि तो इतका गोष्टी रूपातून सांगितल्यामुळे सगळ्यांना नीट चांगला समजला असेल. तर मला वाटतं ह्या नोटवरतीच आपण हा इंटरव्ह्यू संपवायला पाहिजे की प्रत्येकाने आपल्या आयुष्यातला 18वा उंट शोधा आणि काम करत राहा. आणि बरोबर. तू ह्या पूर्ण विषयाबद्दल, फायनान्स या विषयाबद्दल, एकूणच इन्व्हेस्टमेंट आणि करिअर दोन्ही या गोष्टीबद्दल इतकं छान मार्गदर्शन सांगितलंस आणि बऱ्याच गोष्टी सांगितल्यास. तर तू हा तुझा जो वेळ दिलास त्याबद्दल खूप खूप थँक्यू. आणि सगळ्यांना ह्याचा फायदा होईल. आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुझा ॲज अ कन्सल्टंट म्हणून कॉन्टॅक्ट नंबर डिस्प्ले होईल. की थँक्यू व्हेरी मच शर्मिला. मला पण इथे येऊन खूप आनंद झाला. माझं ऑफिस अंधेरी ईस्टला स्टेशनपासून जवळ आहे, 5 मिनिटावरती. सगळ्यांना वेलकम आहे माझ्या ऑफिसमध्ये. थँक्यू.